एमपीएससी प्रिलिम 2025च्या मेंटॉरशिप बॅच जी आपण लॉन्च केली होती त्याचं ओरिएंटेशन सेशन आज आपण कंडक्ट करतोय। या ओरिएंटेशन सेशनमध्ये या बॅचचं स्वरूप काय असणार आहे, आपण काय एक्सपेक्ट करू शकता तुम्ही या बॅचमधून, याच्यावरती बोलणार आहोत। ॲट द सेम टाइम की या पुढच्या 130 जवळपास दिवसाची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे आपल्याकडून, याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत। तर दोन मेजर पार्ट असतील की काय एक्सपेक्टेड असेल, काय एक्सपेक्ट करू शकता तुम्ही या बॅचमधून, आणि दुसरी गोष्ट असू शकते ते म्हणजे तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड असेल किंवा ही प्रिपरेशन किंवा हे एक्झाम काय डिमांड करेल। पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे किंवा जी महत्त्वाची फॅक्ट आहे जी आपण एसए इथिक्स बॅच किंवा बाकीच्या एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या ज्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये बोलतोय, ते म्हणजे या 2025च्या प्रिलिम्सचं इम्पॉर्टन्स लक्षात आलं पाहिजे। ही परीक्षा का जास्त महत्त्वाची राहणार आहे हे समजून घेतलं पाहिजे। लक्षात घ्या की आता दोन मतप्रवाह आहेत की एमपीएससी मेन्सचं स्वरूप बदललेलं आहे, तर तसंच एमपीएससी प्रिलिमचं पण स्वरूप बदलेल का? म्हणजे एमपीएससी मेन्समध्ये एमपीएससी काय करते, आता यूपीएससीला फॉलो करते, त्याने सिलेबस जो आहे तो कॉपी पेस्ट केलेला आहे यूपीएससी कडून। मग त्याच प्रकारचं नेचर आपल्याला प्रिलिममध्ये पण एक्सपेक्टेड आहे का, असा एक प्रश्न, मोठा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांसमोर सुद्धा आहे आणि शिक्षकांसमोर सुद्धा आहे। त्यावेळेला दोन गोष्टी म्हटल्या जात आहेत बघा मेजरली। एक गोष्ट आहे ते म्हणजे की ते नेचर सेम राहील प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये। तर काही लोक असं म्हणतात जर मेन्स चेंज करा किंवा मेन्स चेंज झालेली आहे तर प्रिलिम मध्ये सुद्धा नेचर यूपीएससी कडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यासाठी असं म्हटलं जातं की दळवी कमिटीने प्रिलिम आणि मेन्स दोन्हीमध्ये ते रिफॉर्म सुचवले होते। तर आता ह्याच्याकडे आपण दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी थोडंसं बघायला पाहिजे की एमपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनी प्रॅक्टिकल काय, फिजिबल काय याचा विचार करायला पाहिजे। लक्षात घ्या, जेव्हा एक्झामचा पॅटर्न चेंज होणार आहे तर 2025ची जी प्रिलिमचे पेपर त्यांना घ्यायचं आहे, असं ॲब्रप्टली आणि ड्रास्टिकली लगेच पेपर चेंज करता येणं हे आयोगाच्या पर्स्पेक्टिव्हने पण प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे। म्हणजे आत्तापर्यंतचं प्रिलिमचं पेपरचं नेचर वेगळं होतं आणि आता आम्ही लगेच वेगळ्या नेचरचा प्रिलिमचा पेपर आणतोय, असं करणं हे आयोगाच्या दृष्टीने सुद्धा अवघड आहे। बघा काय होणार आहे, क्वेश्चन पेपर सेटर वेगळे बसवावे लागतील, क्वेश्चनचं इंटरप्रिटेशन, यूपीएससी जसे प्रश्न विचारते ॲनालिटिकल तशा प्रकारचे प्रश्न लगेच विचारणं माझ्या मते तरी प्रॅक्टिकली थोडंसं प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे। त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की यूपीएससी रिलेटेड किंवा यूपीएससी सारखे काही प्रश्न पेपरमध्ये दिसायला लागले, पण ओव्हरऑल पूर्ण नेचर चेंज होईल अशी अपेक्षा करणं थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे। कदाचित ते ग्रॅज्युअली काही वर्षांमध्ये होईल। मग याचा अर्थ काय की 2025ची प्रिलिम मोर ऑर लेस एमपीएससीच्या आधीच्या पॅटर्न प्रमाणे किंवा आधी ज्याप्रमाणे 2024चा पेपर आलेला आहे, 23चा पेपर आलेला आहे त्याप्रमाणे राहणार असेल तर आपल्या दृष्टीने मेजर चॅलेंज हे असणार आहे की ह्या 2025ला जे प्रिलिम याच्या आधी क्लिअर केलेले आहेत त्या लोकांना बाजूला सारून आपल्याला मेन्ससाठी कम्पीट करायचे किंवा मेन्सला जायचंय। आता एक लक्षात घ्या, एक साधारणतः 7,500 मुलं, ऑलमोस्ट 8,000 मुलं सध्या एमपीएससी मेन्सची तयारी करतायत, जे पुढच्या आठवड्यामध्ये, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 2024ची मेन्स देतील। कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी आत्ता एमपीएससी 2025च्या मेन्सचा अभ्यास करतोय आणि ही मुलं कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये मागे आहेत, मी त्यांना कुठेतरी बीट करतोय की एसए इथिक्सचा ते आत्ता अभ्यास करत नाही आहेत, ऑप्शनलचा ते आत्ता अभ्यास करत नाही आहेत, मी करतोय, याचा अर्थ मी त्यांना बीट करू शकतो। पण मग तसं बीट करायसाठी आधी मला हा टप्पा प्रिलिमचा काय करावा लागेल, गाठावा लागेल, त्याच्या पलीकडे जावं लागेल। त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, क्लिअरली 2025 हे कुणाचं वर्ष असणार आहे, तर अशी लोक की जी प्रिलिम क्लिअर करतील आणि ज्यांना रिलेटिव्हली मेन्सचा आवाका आहे किंवा मेन्सचा अभ्यास आहे, ज्यांनी मेन्स रिलेटेड काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या मॅनेजेबल असतील प्रिलिम नंतर करण्यासाठी आणि प्रिलिम क्लिअर करतात। तर लक्षात घ्या, ही एक्झाम त्यामुळे प्रिलिमची ह्या वर्षीची महत्त्वाची ठरणार आहे। ती पहिली डिस्क्रिप्टिव्ह मेन्स देण्याची संधी आपल्याला मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण कुणालाच कल्पना नाही की एमपीएससी कशा प्रकारचे मेन्समध्ये पण प्रश्न विचारेल, यूपीएससीला डिक्टो फॉलो करेल, कोणत्या प्रकारचे यूपीएससीचे प्रश्न फॉलो करेल, ॲनालिटिकल विचारेल, फॅक्च्युअल विचारेल। काही लोक म्हणतात नाही एमपीएससीचं नेचर आहे फॅक्च्युअल विचारेल, पण आपण सर्टन नाही आहे त्याच्या बाबतीत। अशा अनसर्टनिटीच्या अवस्थेमध्ये बरेच ॲडव्हान्टेज पण असतात।
रिलेटिव्हली आपल्याला काय मिळतो, एज पण मिळू शकतो. ती कॉम्पिटिशन मी असं त्याला म्हणतो, एसे मध्ये तो टॉपिक पण आपण देतो, आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन. म्हणजे पावसामध्ये आपण काय म्हणतो की थांबलं पाहिजे, बाजूला आडोशाला थांबलं पाहिजे. पण आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन काय म्हणतं की ज्या वेळेला पाऊस आहे, म्हणजेच काय अवघड परिस्थिती आहे, कठीण परिस्थिती आहे, अशा वेळेला रिलेटिव्हली कॉम्पिटिशन कमी असते, तुम्ही पुढे जाऊ शकता. सो हे समजून घेतलं पाहिजे की पटकन मला फास्ट जायचं आहे. आणि म्हणून मी सतत सांगत असतो की 2025 हे आव्हान नाहीये, ती संधी आहे, एक चांगली संधी. बघा, एक समजा तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न कंटिन्यू झाला असता, तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये बघा, ज्यांना 440 मार्क्स आहेत त्यांना 470 करणं सोपं आहे, ज्यांना 400 आहेत त्यांना 450 करणं सोपं आहे. आणि हीच मुलं परत परत वेगवेगळे परीक्षा देतात. मग ते कंबाईनच्या मेन्सला असतात, तेच एमपीएससीची प्रिलिम परत परत पास होतात. आणि मग रिलेटिव्हली न्यू कमर्सला किंवा असं आपण म्हणू की बाकीचे लोक जे ह्याच्या आधी मेन्स दिलेले नाहीये त्यांना फाईट करायला अवघड जातं. तर अशा सगळ्या लोकांनी याच्याकडे एक पॉझिटिव्हली बघायला पाहिजे, अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला पाहिजे. पण ती अपॉर्च्युनिटी हार्नेस करण्यासाठी पहिली स्टेप काय असेल आपल्यासमोर, प्रिलिम क्लिअर करणं. म्हणजे कितीही झालं तरी हे 7,500 लोक आपल्याला प्रिलिमला चॅलेंज करणारच आहेत, कारण 117+ मार्क्स घेऊन ते मेन्स देत आहेत यावर्षीची. सो याचा अर्थ काय की आपल्याला तेवढ्या रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ मार्क्स पेक्षा जास्त मार्क टार्गेट करावे लागतील, हे क्लिअर डोक्यामध्ये ठेवा. त्या पर्स्पेक्टिव्हने आपण बोलणार आहोत. सो एक गोष्ट क्लिअर करा, ही एमपीएससी मेंटरशिपची बॅच ही जरी प्रिलिमची बॅच असली तरी ही मेन्स देण्यासाठीची आहे. आपल्याला काही करून यावर्षी मेन्स द्यायची आहे आणि त्यासाठी आपण एकत्र येऊन काही एफर्ट्स करतोय, हे डोक्यात ठेवा. म्हणजे प्रिलिम 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 ह्याच्यामध्ये आपण कधीच व्हिज्युअलाइज करत नाही की आपल्याला काय करायचे, मेन्स द्यायची आहे. तर थोडंसं ती व्हिज्युअलायझेशन पुढच्या 130 दिवसांमध्ये व्हायला पाहिजे. सो पहिली गोष्ट की 2025ची प्रिलिम का महत्वाची आहे, सतत स्वतःला सांगा. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बघा, 2023च्या युपीएससी प्रिलिमचं तुम्हाला उदाहरण सांगतो. 2023च्या युपीएससी प्रिलिम मध्ये काय झालं होतं की सीसॅट खूप अवघड आला होता. म्हणजे तो इतका अवघड आला होता की खूप कमी लोक सीसॅट मध्ये क्लिअर झाले. आता बघा, सीसॅट क्लिअर झालेली 2 लोक होती. सीसॅट क्लिअर झालंय पण जीएसचा काहीच अभ्यास नाही. म्हणजे बरेच असे लोक होते ना, जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, IIT IIM मधून ग्रॅज्युएट झालेले आहेत, चांगल्या अकॅडमिक बॅकग्राऊंड मधून क्लिअर झालेत, त्यांनी सीसॅट सहज क्लिअर केला पण जीएसचा काही अभ्यासच नव्हता. सो ही लोक कॉम्पिटिशन मधून बाहेर झाली ऑब्व्हियसली, कारण जीएसचा कट ऑफच क्लिअर झाला नाही. काही मेजॉरिटी ऑफ द चंक ऑफ पीपल, असं म्हटलं जातं की 80,000च 2023 मध्ये युपीएससी सीसॅट क्लिअर केलेली लोक होती. त्यातली अर्धी लोक तर मला असं वाटतं सीसॅट क्लिअर केलंय आणि जीएस क्लिअरच नाही असे असतील. मेजॉरिटी ऑफ लोक सीसॅट क्लिअरच झाले नाहीत, ऑब्व्हियसली त्यांचा जीएसचा स्कोर मॅटरच होत नाही. आता अशी तिसरी कॅटेगरी मधली लोक होती की ज्यांनी जीएस सुद्धा क्लिअर केला आणि सीसॅट पण क्लिअर होता. मग मेजरली काय झालं, 2023ला मेन्स क्लिअर करणं हे रिलेटिव्हली इझियर गेलं. म्हणजे मी अशा काही लोकांना ओळखतो की त्यांनी त्याच्या आधी 3 ते 4 मेन्स दिल्या होत्या पण इंटरव्ह्यूचा कॉल आला नव्हता. पण 23ला पहिल्यांदा इंटरव्ह्यूचा कॉल आला. त्यातल्या काही लोकांना पोस्ट मिळाली. का मिळाली, कारण रिलेटिव्हली जे त्यांचे जीएस मधले कॉम्पिटिटर होते, आपण म्हणू तगडे लोक ज्यांनी चांगला मेन्सचा अभ्यास केला होता, ते ह्या कॉम्पिटिशन मधून काय गेले, बाहेर गेले. सो डोक्यात हे पहिली गोष्ट फिक्स करा की ही चांगली संधी आहे जर आपण प्रिलिम क्लिअर केली तर. मी आधी पण सांगितलं की बॅच ही कशासाठी आहे, मेन्स देण्यासाठीची आहे, त्याच्यासाठीचा एक हा प्लॅटफॉर्म असेल. आता पुढचा प्रश्न म्हणजे की काही लोकांनी याच ह्याच्यावरती की समजा मी एमपीएससी 2025 करतोय तर युपीएससी 2026 पण टार्गेट केली पाहिजे का साइड बाय साइड, असा प्रश्न विचारलेला आहे. की जर पॅटर्न सेम आहे प्रिलिमचा आणि मेन्सचा दोन्ही एक्झामचा, तर मी एमपीएससी 2025 आणि यूपीएससी 2026 एकत्र टार्गेट करू का. बघा, ही एक चांगली ॲडव्हान्टेज आपल्याला बफर मिळालेला आहे की याच्या आधी काय व्हायचं, जर तुम्ही यूपीएससी करताय तर एमपीएससीची परीक्षा देता यायची नाही किंवा एमपीएससीचा अभ्यास करताय आणि यूपीएससी सायमल्टेनियसली टार्गेट करताय असं व्हायचं नाही. म्हणजे वेस्ट बेंगॉल पब्लिक सर्व्हिस कमिशनचा जो सिलेबस आहे यूपीएससी एमपीएससीचा सेम आहे. मग मुलं काय करतात, वेस्ट बेंगॉल पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यूपीएससीचा एकत्र अभ्यास करतात, 2 अपॉर्च्युनिटी मिळतात. यूपीपीएसचं पण तसंच आहे. ते आपल्या कंटेक्स्टमध्ये होत नव्हतं, ते याच्या पुढे होणार आहे. बट हे पहिल्या परीक्षेमध्ये तरी की एमपीएससी 2025 आणि यूपीएससी 2026 मी एकत्र देऊ का किंवा एकत्र विचार करू का,
हे MPSC मेन्सचं शेड्यूल कसं देते याच्यावरती ठरणार आहे. जोपर्यंत ते शेड्यूल बरोबर बसत नाही, कारण ही एक्झाम आतापर्यंत लांबत आलेली आहे 2024ची, तर त्या कंटेक्स्टमध्ये मला असं वाटतं तो इन्फॉर्म डिसिजन आपण सप्टेंबर नंतर प्रिलिम झाल्यानंतर घेऊ शकतो. आत्ता सध्या तुमचा फोकस MPSCचा मेन्सचा सिलेबस काय करता येऊ शकतं, ज्याच्यावरती मी बोलणारच आहे पुढे जाऊन, आणि MPSC प्रिलिम स्पेसिफिक अभ्यास करणं याच्यावरती जास्त असायला पाहिजे. ओके, यावर्षी MPSC मेन्स देणाऱ्या अशा काही लोकांना मी ओळखतो की ज्यांना 120 मार्क्स आहेत MPSC प्रिलिम मध्ये, आणि ॲट द सेम टाइम ती UPSC पण कंटिन्युअसली क्लिअर करत आलेले आहेत. कारण एका परीक्षेचा तुम्ही चांगला कोर अभ्यास केला, कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास केला, तर नंतर बाय प्रोडक्ट म्हणून दुसऱ्या परीक्षा निघतात. तुम्ही सायमल्टेनियसली सुरुवातीलाच खूप परीक्षांवरती फोकस केला तर मग ते रिझल्ट येण्याचे चान्सेस कमी होतात. हे थोडंसं डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. आता आपण थोडंसं नेचर ऑफ बॅच वरती बोलूया की काय एक्सपेक्टेड असेल आपल्याला या बॅच मधून. तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता, की बऱ्याच लोकांचे असे कॉल आले होते की नक्की काय मेंटरशिप बॅच मध्ये, कारण आतापर्यंत MPSC प्रिलिमच्या ज्या बॅच लॉन्च झालेल्या तुम्हाला दुसरीकडे दिसतील त्याच्यापेक्षा काहीतरी डिफरंट नेचरच्या हा आणि डिफरंट पर्स्पेक्टिव्ह घेऊन आपण हे पुढे येतोय. सो काय नेचर असेल, पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की काय एक्सपेक्टेड असतं. म्हणजे 130 दिवस आहेत तसं बघायला गेलं तर कमी, आणि तसं बघायला गेलं तर सफिशियंट पिरियडचा टाइम आहे ज्याच्यामध्ये आपण चांगलं प्लॅन करू शकतो. काय एक्सपेक्टेड असतं किंवा ह्या परीक्षेमधून काय अपेक्षित आहे, तर दोन गोष्टी मला असं वाटतं की सतत आपल्याला लागतातच, ते म्हणजे कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट. हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे स्पर्धा परीक्षेमधील. मला तुम्ही विचारत की इसेन्शियल स्किल सेट सांगा, एवढ्या क्वालिटी सांगा, आणि त्या क्वालिटीमध्ये मी थोड्याशा वरच्या लेवलला सातत्य हा गुण ठेवेन. बरेच लोक चांगलं करत असतात पण सातत्य पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे आपण आता जेव्हा रायटिंग बद्दल बोलतोय डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, त्यावेळेला पण मी म्हटलं बघा, पहिल्यांदा तुम्ही आन्सर लिहिलं, दुसऱ्यांदा लिहिलं, तिसऱ्यांदा लिहिलं, चौथ्यांदा लिहिलं, आणि तुम्हाला असं वाटलं की नाही अरे माझ्यात इम्प्रूव्हमेंटच होत नाहीये, आणि तुम्ही इथं थांबलात आणि म्हटलात काही वेळानंतर लिहू, तुम्ही परत पहिल्यापासून सुरू करता. ती गोष्ट ग्रॅज्युअली सातत्यपूर्ण करत राहिले तर तो इझी येतो, हे लक्षात घ्या. तसंच प्रिलिमचं आहे. प्रिलिम मध्ये काय केलं, मी अभ्यास करायला सुरुवात केली, त्याच्यासोबत टेस्ट सॉल्व्ह केल्या, मला काही स्कोर आला, दुसरी टेस्ट दिली, तिसरी टेस्ट दिली, पण तिसऱ्या टेस्ट नंतर माझं मनोधैर्य डळमळायला लागलं की अरे मार्क्सच येत नाहीयेत. मी आता काय करतो, 1 महिना 2 महिना चांगली रिव्हिजन करतो, चांगलं वाचतो आणि परत देतो. तुम्ही परत इकडून सुरुवात करता, एक लक्षात घ्या. कॉन्स्टंटली ती राईट प्रोसेस जर तुम्ही फॉलो करत गेलात तर तो डिझायर्ड रिझल्ट मिळतो. सो कन्सिस्टन्सी गरजेची आहे आणि त्याला कमिटमेंटची जोड देणं गरजेचं आहे. आणि त्याच कंटेक्स्टमध्ये ते सातत्य टिकून राहावं हे आपल्या बॅचचं मेन पर्पज असेल. म्हणजे तुम्ही सातत्यपूर्ण, आपण जो प्लॅन ठरवलेला आहे, जे फ्रेमवर्क ठरवलेला आहे, त्या प्लॅन आणि फ्रेमवर्कनुसार जात आहे, त्यासाठी आपण काही काम करणार आहोत. थोडक्यात मी एक कन्सेप्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय की कोण असणार आहे आम्ही तुमच्यासाठी. अकाउंटेबिलिटी पार्टनर. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, त्याला मराठीत उत्तरदायित्व म्हणतात. तुम्ही जे काही करताय त्याच्यासाठी कुणाला तरी उत्तरदायी असाल तर जे आपण क्वालिटी ऑफ काम करतोय ते क्वालिटी काय होते, इम्प्रूव्ह होते. मग बऱ्याचदा काय होतं की त्याची अकाउंटेबिलिटी ठेवता येत नाही. बऱ्याचदा असे कॉल आले की आम्ही या क्लासला अटॅच आहोत पण अकाउंटेबिलिटी इन्शुअर होत नाहीये. मी वीकली हे करायला पाहिजे का, किंवा वीकली हे झालेलं आहे तर ते सफिशियंट झालंय का, बरोबर ट्रॅकवरती आहे का, हे कळत नाही. त्या कंटेक्स्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक प्रकारचा अकाउंटेबिलिटी पार्टनर असू. काय करायचंय बघा त्यासाठी. म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्हाला ही एक शीट मी आता ग्रुपमध्ये शेअर करेन. ही एक 2 पेजची शीट, याची काय करायची, झेरॉक्स काढून ठेवायची. वीकली बेसिसवरती एक शीट आपल्याला लागेल. काय आहे याच्यामध्ये, अकाउंटेबिलिटी आणि परफॉर्मन्स शीट. अकाउंटेबिलिटी आणि परफॉर्मन्स शीट. तू काय करायचं बघा, डॉक्युमेंटेड असायला पाहिजे. तुमचं नाव लिहायचं, कुठल्या डेटसाठी लिहिताय. म्हणजे समजा उद्यापासून सुरुवात करायची आहे मला, तर उद्याची तारीख प्लस पुढच्या आठवड्याची तारीख. आता युअर ब्रॉड प्लॅन फॉर द वीक, टॉपिक्स टू बी कम्प्लिटेड. तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्याभरात काय काय करायचं आहे. म्हणजे मी संडेला बसलो आणि मंडेपासून काय करायचं आहे
हे डायरेक्टली लिहून काढलं मी. जीएसचं हे करेन, प्रिलिम रिलेटेड हे करेन, मेन्स रिलेटेड हे करेन. हा ब्रॉड प्लॅन काय करून टाकायचा आहे, लिहून काढायचा आहे. तो काय करा, सुरुवातीच्या स्टेजला दाखवायला सुरुवात करा, पाठवा तो लिहिल्यानंतर की हा प्लॅन आहे माझा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डेली बेसिसवरती तुम्ही काय अभ्यास केला, किती वेळ अभ्यास केला, नेचर ऑफ स्टडी काय होतं. म्हणजे काय होतं बघा, आपण प्रत्येक गोष्टीला अभ्यास म्हणतो. नेचर ऑफ स्टडी म्हणजे काय, मी वाचलं का, मी रिव्हिजन केली का, की मी व्हिडिओ बघितला, ऑडिओ ऐकला. तो नेचर ऑफ स्टडी पण महत्वाचा आहे. कदाचित मी एका दिवसभर व्हिडिओ बघितला आणि मला वाटतं की हा मी 10 तास अभ्यास केला किंवा एवढा तास अभ्यास केला, पण नेचर ऑफ स्टडी मॅटर करतो की तुम्ही काय करताय. आणि त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ आवर्स फॉर स्टडी. 3 सेशनमध्ये आपण ते डिवाइड केले, मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन आणि इव्हिनिंग सेशन. तुम्ही काय अभ्यास केला, किती वेळ केला आणि नेचर ऑफ स्टडी, इफेक्टिव्हनेस तुम्हाला किती वाटला, की प्रोडक्टिव्ह होता, तितका वाटला नाही प्रोडक्टिव्ह, मी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन माझं लूज झालं होतं, हे सगळं. आणि बघा लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही टाइम म्हणताय, किती वेळ अभ्यास झाला, त्यावेळेला तो थोडासा प्रोडक्टिव्ह टाइम नोट डाऊन करण्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुमच्या हातात जे घड्याळ आहे ना ते 12 वाजताच्या टाइमवरती आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल 12 o'clockला आणा. जसा अभ्यास तुमचा सुरू राहील, घड्याळ सुरू राहील. तुमचा अभ्यास थांबला, मग कुठल्याही कंटेक्स्टमध्ये, मी वॉशरूमचा ब्रेक घेतलाय, नाश्त्याचा ब्रेक घेतलाय, जेवणाचा ब्रेक घेतलाय, कुठल्याही कंटेक्स्टमध्ये तुम्ही ब्रेक घेतलाय, ते घड्याळ थांबणार. परत ते घड्याळ सुरू होणार जेव्हा मी अभ्यास करतोय. मग कधी कधी असं होतं, लायब्ररीमध्ये मी बसलोय आणि मी कुठेतरी हरवून बसलो, तर ते हरवून बसलेल्या वेळेत पण काय करायला पाहिजे, घड्याळ थांबवलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं मी लायब्ररीत इतके तास बसलो, पण ही मेथोडॉलॉजी तुम्ही फॉलो केली तर लक्षात येतं त्यातले प्रोडक्टिव्ह वेळ किती होता आणि आपल्यावरतीच ते थोडंसं काय यायला लागतं, पॉझिटिव्ह प्रेशर यायला लागतं. सो त्या कंटेक्स्टमध्ये लक्षात घ्या, ॲस्पिरंटचं क्लॉक हे बाकीच्यांपेक्षा वेगळं असायला पाहिजे. तुमचं क्लॉक वेगळ्या प्रकारे पडलं पाहिजे. म्हणजे एक स्वतःला चॅलेंज देऊ शकता की ते 12चं क्लॉक परत 12 पर्यंत कसं येते, हे एक चॅलेंज असू शकतं की मला ते परत 12 पर्यंत आणायचं. ते ज्या वेळेला येईल तेव्हा स्वतःला थोडंसं रिवॉर्ड दिलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आपण सतत क्रिटिकल असतो, तर थोडंसं स्वतःच्या बाबतीत पॉझिटिव्ह पण बोललं पाहिजे. सो ही अकाउंटेबिलिटी शीट तुम्हाला काय करायची आहे बघा, प्रत्येक वीकला सबमिट करायची आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट आणि सिग्नेचर ऑफ अकाउंटेबिलिटी पार्टनर, की आपण एक करार केलेला आहे, बेसिकली कॉन्ट्रॅक्ट, की आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे आणि त्यासाठीचा करारा आपल्याला आपण काय करतोय, वीकली बेसिसवरती त्याचं असेसमेंट घेतो. एक वाक्य माझं लक्षात घ्या, कधी आपण काय करू, परत एकदा हे खूप इंथुझियाझम मध्ये सुरू करू, परत काही दिवसांनी असं वाटतं की अरे काही होत नाही. परत एकदा सातत्य महत्वाचं आहे. आणि हे कशासाठी, तर रुसोचं एक वाक्य आहे बघा, खूप मला आवडतं ते, आणि मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेचा मंत्रच असायला पाहिजे तो. रुसो असं म्हणतो की स्वतःच्या हितासाठी, बघा स्वतःच्या हितासाठी स्वतःवर लादलेल्या बंधनात राहण्यात खरं स्वातंत्र्य असतं. म्हणजे ही माझी बंधनं असतील माझ्यावरती की हे अशा प्रकारचं काम करायचं आहे, पण ते कशासाठी करतोय, आपण स्वतःच्या हितासाठी करतोय आणि आपण स्वतःवरती बंधन लादतोय. ओबिडियन्स टू लॉज विच वी प्रिस्क्राइब्स टू अवर सेल्फ इज अ ट्रू फ्रीडम. सो ते समजून घेतलं पाहिजे. सो ही पहिली ऍक्टिव्हिटी असेल आपली कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंटच्या कंटेक्स्टमध्ये, की तुम्हाला काय भरून द्यायचं आहे रोज, ते वीकली बेसिसवरती अकाउंटेबिलिटी शीट भरून दाखवायची आहे. जेणेकरून काय होईल, ती प्रोसेस थोडीशी रुथलेस राहील आणि आपल्याला पण तुमचा अभ्यास कसा चाललाय याच्यावरती बोलणं जास्त चांगलं पॉसिबल होईल. कारण हा कस्टमाइज थोडासा अप्रोच असणार आहे. तुम्ही कुठे स्टँड करता याच्यावरती पुढची आपली गणितं ठरतील. प्लॅनिंगचा एक PDF तुम्हाला मी एक ब्रॉड प्लॅन शेअर करणार आहे की कसं 130 दिवसांमध्ये आपण पुढे जायला पाहिजे. अर्थात हे थोडंसं तुमच्याशी बोलल्यानंतर, पर्सनली बोलल्यानंतर आपण कस्टमाइज करू शकतो 1-to-1 अप्रोचने. कारण प्रत्येक जण एकाच लेवलला नाहीये, प्रत्येकाची वेगवेगळी पायरी आहे, ती ओळखूनच आपल्याला प्लॅन करायचा आहे. वन साइज फिट अप्रोच नसेल, एक ब्रॉड प्लॅनचा आपण विचार करू, पण त्याच्यानंतर आपण इंडिव्हिज्युअली बोलून पण त्या प्लॅनमध्ये काही व्हेरिएशन्स आणू शकतो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आस्पेक्ट असेल तो म्हणजे सब्जेक्ट वाईज गायडन्स.
एका विषयामध्ये डिटेल्ड काय अपेक्षित आहे, अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याचे इसेन्शियल सोर्स काय असायला पाहिजे, त्या सोर्सला अप्रोच करण्याचा वे काय असायला पाहिजे, याच्यावरती बोलणार आहोत. आणि त्याच कंटेक्स्टमध्ये जे MPSC प्रिलिम सातत्यपूर्णरित्या चांगल्या मार्जिननी पास झालेले आहेत त्यांचे पण आपण सेशन ठेवणार आहोत. अर्थात ते थोडेसे 29 मे नंतर असतील, कारण ते आता सध्या कशामध्ये आहेत, मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना 29 मे नंतर आपण इन्व्हॉल्व करणार आहोत. या बॅचचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आस्पेक्ट असेल तो म्हणजे पेपर सॉल्व्हिंग मेथडॉलॉजी. मी असं बघितले बरेच लोकांचा अभ्यास चांगला असतो, बट याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं किंवा हे डेव्हलप होत नाही, याच्याबद्दल फार कुठे बोललं जात नाही आणि त्याच्यामुळे आपण मागं पडतो. बघा, तुम्हाला 28 सप्टेंबरला पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे याची सेट मेथडॉलॉजी, एक डिफाईन तुमची स्वतःची मेथडॉलॉजी ही काय असायला पाहिजे, डोक्यामध्ये फिक्स असायला पाहिजे. समजा आपण क्रिकेटचं उदाहरण घेतलं, पिच वेगळा आहे, ग्राउंड वेगळं आहे, दिवस वेगळा आहे, म्हणून बॅट्समन त्याच्या खेळण्याची पद्धतमध्ये बदल करतो का, त्याच्या स्टाईलमध्ये बदल करतो का, ती एक स्टाईल डिफाईन असते. त्याला फक्त पेपरनुसार किंवा त्या आलेल्या परिस्थितीनुसार थोडंसं मॉडिफिकेशन होतं. पण आपल्या कंटेक्स्टमध्ये काय होतं, बऱ्याचदा माझी पेपर सॉल्व्ह करण्याची मेथडॉलॉजी काय असणार आहे, मी कशा प्रकारे पेपरला अप्रोच करणार आहे, हेच फिक्स नसतं. आणि त्याच कंटेक्स्टमध्ये MCQ सॉल्व्हिंगचं पण एक स्किल जे लागतं, म्हणजे अभ्यास केलेला वेगळा आणि त्या अभ्यासाच्या बेसिसवरती MCQ सॉल्व्ह करणं वेगळं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा. सो MCQ सॉल्व्हिंगच्या मेथडॉलॉजीवरती आपण खूप इलॅबोरेटली बोलणार आहोत. बघा, जर तुम्हाला प्रिलिम पास व्हायचे असेल ना, तर 3 टाईपचे प्रश्न बरोबर यायला पाहिजेत असं मी सतत सांगतो. कोणते 3 टाईपचे प्रश्न? एक म्हणजे बेसिकचे प्रश्न बरोबर आले पाहिजेत. पॉलिटीचे बेसिक, इकॉनॉमीचे बेसिक, जॉग्राफीचे बेसिक, इव्हन हिस्ट्रीचे बेसिक. जे प्रश्न आपल्या सोर्समध्ये आहेत असे प्रश्न काय आले पाहिजेत, बरोबरच आले पाहिजेत. म्हणजे बेसिकची माझ्या दृष्टीने व्याख्या काय आहे की जे प्रश्न तुमच्या स्त्रोतमध्ये किंवा सोर्समध्ये आहेत. असे प्रश्न ज्यांचे चुकतात ते रिलेटिव्हली त्या प्रिलिमच्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडण्याचे चान्सेस काय होतात, वाढतात. त्यामुळे हे नाही चुकायला पाहिजे. म्हणजे सिंपल हिशोब, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी याचे जर प्रश्न बघितले तर साधारणतः 45 प्रश्न आहेत. त्यातले मॅक्झिमम प्रश्न माझे बरोबर आणणं हा पहिला टास्क असेल, जिथे कॉस्ट बेनिफिट चांगला आहे. सो पहिल्या टाईपचे प्रश्न कोणते बरोबर आले पाहिजेत, बेसिकचे. सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन जे माझे बरोबर यायला पाहिजेत ते प्रश्न म्हणजे त्याला मी म्हणतो करंट अप्रोचेबल, चालू घडामोडीमधील प्रश्न, पण कसे, अप्रोचेबल. आता बऱ्याच लोकांनी ना त्या चालू घडामोडीची, करंट अफेअरची काय घेतलेली असते, धास्ती घेतलेली असते की नक्की कुठून प्रश्न विचारतील, कसे विचारतील. बघा, त्याच्या बाबतीमध्ये MPSCला थोडंसं वाईड डिस्क्रिशन आहे. म्हणजे ते काहीही विचारू शकतात करंट अफेअरमध्ये, कारण चालू घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात बदलत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर आढळत असतात. पण चालू घडामोडीमधील असे काही प्रश्न असतात की जे तुमचे आजूबाजूचे सिरियस कॉम्पिटिटर त्यावेळेला जेव्हा एक्झाम देत आहेत त्यावेळेला ते प्रश्न चुकवणार नाहीत. असे प्रश्न डेफिनेटली आपल्याला बरोबर आणावे लागतील. त्यांना मी म्हणतो अप्रोचेबल एरिया इन करंट अफेअर. म्हणजे समजा G20ची परिषद भारतात झाली आहे, तर G20 वरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. आपण काय करायला पाहिजे, त्याच्यावरती माहिती घेतली पाहिजे. पण काही असे प्रश्न आहेत की एका लेवल नंतर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, मग त्यामध्ये थोडंसं मिनिमाइज करणं आपली निगेटिव्ह मार्किंग हा टास्क असला पाहिजे. सो बेसिकच्या प्रश्नांसोबत करंट अप्रोचेबलचे प्रश्न बरोबर येणं हे गरजेचं आहे. तिसरा एरिया किंवा तिसऱ्या टाईपचे क्वेश्चन जे आपले बरोबर यायला पाहिजेत त्यांना मी असं म्हणतो सिच्युएशनल अवेअरनेस. सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न म्हणजे काय, म्हणजे बघा, जे ह्या टाईपचे प्रश्न UPSC जास्त विचारते. बेसिक नंतर त्यांचा मोठा चंक्स ऑफ क्वेश्चन कुठले असतात, सिच्युएशनल अवेअरनेस असतात. MPSC मध्ये रिलेटिव्हली या टाईपचे प्रश्न कमी असतात. पण जर समजा नेचर चेंज करायचं झालं तर याचा अर्थ त्यांना कुठले प्रश्न वाढवावे लागतील, सिच्युएशनल अवेअरनेसचे. आणि इव्हन आता आपण काही लोकांशी बोललो की त्यांचे पेपर बघितले की 2024 प्रिलिमच्या पेपरमध्ये काय इश्यू झाला MPSCच्या, तर आपल्याला असं वाटतं की अरे करंट अफेअरचे प्रश्न चुकले, माझे बेसिकचे प्रश्न चुकले. पण बऱ्याच लोकांची सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न चुकलेत. सिच्युएशनल अवेअरनेस म्हणजे काय की जिथे
आपण पुस्तकातून थेटपणे ते वाचलेलं नाही, पण तिथे ऑन द स्पॉट आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, थोडंसं लॉजिकली इलिमिनेट करायचं आहे की कोणता ऑप्शन असू शकतो कोणता नाही. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं 2024 मध्ये त्याने डिस्पर्स सेटलमेंटवरती 2 प्रश्न विचारले होते. त्या डिस्पर्स सेटलमेंट मधला पहिला प्रश्न होता की डिस्पर्स सेटलमेंट गवताळ प्रदेशामध्ये डोंगराळ प्रदेशामध्ये असते, आणि पुढचा लगेच प्रश्न विचारला होता की कोणता हा आकृतिबंध, मानवी वसाहतीचा आकृतिबंध, ह्युमन सेटलमेंटचा टाईप शहरी भागात आढळत नाही. बघा मागच्या प्रश्नात ते सांगतायत की तो डोंगराळ भागात आहे. जर तो डोंगराळ भागात असेल, हे तुम्हाला पटलंय, बरोबर आहे, तर मग याचा अर्थ काय, तो अर्बन एरिया मधला शहरी भागातील आकृतिबंध सेटलमेंटचा टाईप नसायला पाहिजे. दॅट इज सिच्युएशनल अवेअरनेस. जरी तुम्ही वाचलेलं नसेल तरी त्या टाईपचे प्रश्न डेफिनेटली बरोबर यायला पाहिजे. सो आपला फोकस हे प्रश्न कसे बरोबर आणायचे याच्यावरती सुद्धा असेल, आणि त्याचमुळे आपण काही लॉजिकल इलिमिनेशनचे टेक्निकचे सेशन घेणार आहोत की लॉजिकली कसं बरं प्रश्नाचं उत्तर माहीत असताना प्रश्नाकडे बघायचं, त्यातून मॅक्झिमम पॉसिबिलिटी जनरेट करायची, उत्तर काढण्याची. एक लक्षात घ्या, लॉजिकल इलिमिनेशन मधला शब्द लॉजिकल आहे. त्यामुळे बऱ्याचदा जे ट्रिक्स टिप्स दिल्या जातात मार्केटमध्ये, अशा प्रकारचे तुक्के मारा, ते तुक्क्यांचा आस्पेक्ट नाही आहे तिथे. लॉजिकल इलिमिनेशन बेसिकली ते लॉजिकल बेसिसवरतीच असतील. एक्झामिनरची मेंटॅलिटी अंडरस्टँड करून त्यांनी कुठे चुकवलेलं असू शकतं याचा विचार करून आपण हे सिच्युएशनल अवेअरनेसच्या प्रश्नांवरती काम करणार आहोत. सो MCQ सॉल्व्हिंगच्या मेथोडॉलॉजी मधला हा जो आस्पेक्ट आहे सिच्युएशनल अवेअरनेसचा, तो आपल्या या बॅचचा एक प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह किंवा गोलपैकी असेल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जे प्रिलिमचे पेपर सॉल्व्ह कराल, टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराल, किंवा UPSC MPSCचा याच्या आधीचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केलात, PYQ सॉल्व्ह केलात, तर तो सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की मेन्सचे पेपर चेक केले जातात, प्रिलिमच्या पेपरमध्ये काय चेक करायचं, तर प्रिलिमच्या पेपरमध्ये तुमची थॉट प्रोसेस काय होती, तुम्ही कशा प्रकारे प्रश्न चुकवला, कशा प्रकारे प्रश्न बरोबर आणला, कोणती मेथोडॉलॉजी, किंवा तुमच्या मार्किंगमध्ये काही चुका आहेत का. मार्किंग म्हणजे काय, बऱ्याचदा मुलं काय करतात, कोणत्याही गोष्टीला प्रश्नातले अंडरलाईन करतात किंवा सर्कल करून टाकतात. अशा प्रॉपर गोष्टींना की ज्याच्यातून प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं, अशा गोष्टींना तुम्ही अंडरलाईन केलं किंवा सर्कल केलं तर उत्तर मिळण्याचे चान्सेस वाढतात. अशा गोष्टींवरती पण आपण फोकस करणार आहोत. त्याला मी म्हटलं मार्किंग. मग हे तुम्ही मार्किंग प्रॉपर आहे का तुमचं, कोणते प्रश्न बरोबर तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत, याच्यावरती फोकस करून आपण म्हणू ते नंबर ऑफ राईट क्वेश्चनची संख्या वाढवणं आणि नंबर ऑफ रॉंग क्वेश्चनची संख्या मिनिमाइज करत नेणं, याच्यासाठी ते 1-to-1 डिस्कशन गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही कुठलाही पेपर सॉल्व्ह केलात त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं ॲनालिसिस झाल्यानंतर आपण त्याच्यावरती 1-to-1 डिस्कशन प्रिलिममध्ये UPSCच्या पण आपण घेत आलेलो आहे आतापर्यंत, आणि ह्या मेंटरशिप बॅचमध्ये सुद्धा आपण ते घेणार आहोत. सो प्रिलिमच्या पेपर चेकिंगसाठी सुद्धा मी हे का तुम्हाला आत्ता सांगतोय लक्षात घ्या. माझा वापर किंवा या प्लॅटफॉर्मचा वापर तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल हे जर तुम्हाला समजलं तर ते तुमच्या परीक्षेसाठी आणि ओव्हरऑल तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जास्त गरजेचं किंवा महत्त्वाचं असेल. त्याच्यानंतर आपण एक गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, दॅट इज फॅक्ट शीट. हा एक प्रकारचा आपला एक युनिक किंवा फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह तुम्ही म्हणू शकता की फॅक्ट शीट बेस्ड एक ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. फॅक्ट शीट म्हणजे काय, तर तुम्हाला जस्ट UPSC प्रिलिमसाठी आपण यावर्षी प्रोव्हाइड केलेली एक फॅक्ट शीट दाखवतो की ही पॉलिटीची फॅक्ट शीट आहे. Articles dash dash to dash dash in the part dash dash of the Constitution deals with the Union Executive. Union Executive consists of Electoral College of the President consists of how vote of MLA is calculated for a presidential election. So आपल्याला असं वाटतं ना की MCQ आहे, आपल्या समोर ऑप्शन आहेत, मग हे फिल इन द ब्लँक्स का, बरोबर. पण काही माझे असे सोर्सेस आहेत की ज्याच्यावरती मला ॲब्सोल्यूट कंट्रोल असायला पाहिजे. ॲब्सोल्यूट कंट्रोल म्हणजे मला कधीही विचारा, मी प्रिएम्बलमध्ये लक्ष्मीकांतचा पहिला पॅराग्राफ काय, त्याच्यानंतर काय, हे पिक्टोरल मेमरी सोबत सारखं सांगतोय. दॅट विल बी मच मच बेनिफिशियल टू यू. सो पिक्टोरल मेमरी पाहिजे, म्हणजे मला लक्ष्मीकांत मधल्या गोष्टी डायरेक्टली माहीत असायला पाहिजे. मुलांचं कधी कधी काय होतं, फॅक्च्युअल प्रश्न आला किंवा मला ती फॅक्ट आठवली नाही, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन किती तारखेला नेहरूंनी मांडलं होतं, याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला होता. 11 डिसेंबरला 13 डिसेंबर, 13 डिसेंबरचा 11 डिसेंबर असं करतात ते. मग त्या कंटेक्स्टमध्ये मला काय असायला पाहिजे, एक्झॅक्टली माझ्या फॅक्ट डोक्यामध्ये रजिस्टर असायला पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती ॲटलिस्ट जिथे आपण कॉस्ट बेनिफिट जास्त आहे अशा टॉपिकच्या बाबतीमध्ये, म्हणजेच पॉलिटी,
इकॉनॉमी, जॉग्राफी NCERT बेस्ड फॅक्टशीट आणि हिस्ट्रीमध्ये अप्रोचेबल एरियाच्या बेसिसवरती फॅक्टशीट, अशा बेसिकच्या तुम्हाला फॅक्टशीट आपण प्रोव्हाइड करणार आहोत, ज्या तुम्हाला काय करायच्या आहेत, न बघता सोडवायचे आणि त्याच्यानंतर तुमच्या सोर्समध्ये जाऊन काय करायचंय, परत एकदा ट्रॅक करायचंय की कशा पद्धतीने माझा फॅक्ट चुकलेला आहे किंवा लक्षात. याने काय होईल, तुम्हाला लक्षात येईल की कुठे आपण मिस आउट होतोय, कुठे आपल्याला लक्षात राहत नाहीये. सो ही फॅक्टशीट एक थोडीशी सिरियसली घेण्यासारखी ऍक्टिव्हिटी आहे. याचा पर्पज लक्षात घ्या. फॅक्टशीट का, फिल इन द ब्लँक्स का, मी आधी सांगितल्याप्रमाणे काही असे सोर्सेस आहेत ते नॉन निगोशिएबल आहेत, त्याच्यावरती ॲब्सोल्यूट होल्ड गरजेचंच आहे. मग तुम्ही UPSCची प्रिलिम द्या किंवा MPSCची प्रिलिम द्या. म्हणजे ह्या UPSC प्रिलिम बॅचमध्ये आपण अशा फॅक्टशीट दिल्या होत्या, तर नाशिकचे पॅरेंट्स आहेत, त्यांनी मला फोन केला आणि म्हटले ते ऑप्शन नाही दिले तुम्ही ह्याच्यामध्ये पेपरमध्ये, तुम्ही जो पेपर पाठवलाय त्याच्यात ऑप्शन नाही दिले. मी म्हटलं बरं, मला माहित नाही, मीच पेपर काढला आणि मलाच माहित नाही ऑप्शन नाही त्याच्यामध्ये. सो त्यांचं असं म्हणणं आहे की प्रिलिमचं नेचर काय, MCQ मध्ये त्यांना मल्टिपल चॉईस ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही देत नाहीये. तर हे लेक्चरमध्ये पण मी क्लिअर केलं होतं की याचा पर्पज काय आहे. काही ठिकाणी बघा, पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये जर म्हणजे एक लक्षात घ्या, 100 प्रश्न मला सोडवायचे आहेत प्रिलिम मध्ये, 120 मिनिटं माझ्याकडे आहेत. याचा अर्थ एका MCQ ला मला किती वेळ मिळतो, 1.8 सेकंद, म्हणजे 0.80 सेकंद, सॉरी 0.80 नाही, 80 सेकंद बेसिकली, म्हणजे 1 मिनिट 20 सेकंदाच्या आसपास मला थोडा वेळ त्या एका प्रश्नाला मिळतो. पण जर 80 सेकंदात तुम्ही पॉलिटीचा प्रश्न सॉल्व्ह करता, याचा अर्थ तुम्ही इन अ वे कॉम्पिटिशन मधून आउट होताय. कारण पॉलिटीचा प्रश्न हा त्यापेक्षा कमी सेकंदामध्ये झाला पाहिजे, जेणेकरून जिथे प्रश्नांना आपल्याला विचार करावा लागेल, सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न आहेत, ऑन द स्पॉट प्रश्न आहेत, करंट अफेअरचे, की जिथे थोडासा एक्स्ट्रा विचार केला असता तर कदाचित तो प्रश्न बरोबर आला असता. अशा प्रश्नांना वेळ देण्यासाठी जो एक्स्ट्रा सेकंद लागणार आहे, तो एक्स्ट्रा सेकंद मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, या सोर्सेसवरती ॲब्सोल्यूट कंट्रोल पाहिजे. ती फॅक्टशीट एक आपण टॉपिक वाईज प्रोव्हाइड करणार आहोत. सुरुवातीलाच पॉलिटीच्या फॅक्टशीट इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये आपण प्रोव्हाइड करू. इंग्लिशच्या आपल्या आधीच प्रिपेअर आहेत, मराठीमध्ये तुम्हाला प्रिपेअर करून आम्ही काय करू, लवकरच ग्रुपमध्ये टाकू. आता एक थोडंसं ब्रॉड प्लॅन बद्दल बोलूया की बॅचचं नेचर आपल्याला कळलंय, काय अपेक्षित आहे याच्यावरती एक ब्रॉड प्लॅन तुमच्या लेवलला कसं तुम्ही प्लॅन करू शकता. बघा, मगाशी जेव्हा मी तुम्हाला परफॉर्मन्स अँड अकाउंटेबिलिटी शीट दाखवली, त्याच्यामध्ये आपण 3 सेशनमध्ये दिवस डिवाइड केलाय, मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग सेशन. सो तुम्ही पण तुमच्या दिवसाला अशा 3 प्रकारे डिवाइड करू शकता. सकाळचा सेशन, दुपारचा सेशन, इव्हिनिंग और नाईट सेशन. अर्थात याचा लेंथ किती ठेवायची, तुम्ही अभ्यासाला कधी सुरुवात करता, रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करता, याच्यानुसार थोडंसं हे बदलेल, बट ब्रॉड प्लॅन असा ठेवता येतो. आणि ह्या 3 सेशनमध्ये 3 ऍक्टिव्हिटी करा असं मी रेकमेंड करेन. आता काही लोक असं म्हणतात, नाही मी काय करतो, पॉलिटीचं एक पुस्तक सकाळी घेतलं तर रात्रीपर्यंत पॉलिटिक्स करतो. आता तो एक अप्रोच आहे, जर तुमच्या कंटेक्स्टमध्ये तो वर्क होतो, यू कॅन फॉलो दॅट. बट याने काय होते, असं माझं पर्सनल असेसमेंट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर सुद्धा, की इफिशियन्सी कमी होते. बघा, तुम्ही असं विचार केलात की मला ना पॉलिटीचे आज एक 5 चॅप्टर संपवायचे आहेत आणि माझ्याकडे पूर्ण दिवस आहे, पॉलिटीचे 5 चॅप्टर संपवायला पूर्ण दिवस आहे. सायकोलॉजिकली काय असतं, हां नाही सकाळच्या सेशनमध्ये थोडंसं नाही झालं ना, दुपारच्या सेशनमध्ये कुठेतरी होईल, दुपारच्या सेशनमध्ये नाही झालं ना, संध्याकाळच्या सेशनमध्ये कुठेतरी मॅनेज होईल, आणि आपण थोडा रिलॅक्स होतो, तो तितका इंटेन्सली शेड्यूल फॉलो करत नाही. त्यामुळे मी सजेस्ट करेन की सेशन छोटे ठेवा. म्हणजे मॉर्निंगचा सेशन माझा 4 तासाचा ठेवला आणि त्या 4 तासात किती अचीव करायचंय याचं प्लॅन केलं. तुम्ही असं ठरवलं की माझा मॉर्निंगचा सेशन समजा सकाळी 8 ते दुपारी 1 असेल, असं ठरवलं. दुपारीचा सेशन दुपारी 2 ते समजा 6 असेल आणि संध्याकाळचा सेशन 6:30 ते 8:30 जेवणाचा आणि परत नंतर 9 ते 11 असं काहीतरी, म्हणजे तुमच्या कंटेक्स्टमध्ये ते बदलू शकतं. असा काहीतरी माझं सेशन आहे. आता मी असं ठरवलं की मॉर्निंग सेशनमध्ये पॉलिटी करायचं, ठीक आहे. मग मी काय करतो, जेव्हा माझ्याकडे फिक्स नसतं की माझा मॉर्निंग सेशन कधीपर्यंत चालणार आहे, मी दिवसभर काय करणार आहे, मी ठरवतो पॉलिटीचे 5 चॅप्टर नाही झाले ना 1 वाजेपर्यंत, आपण दुपारच्या सेशनमध्ये जाऊ. पण याने काय होतं, दुसरे गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा दुसऱ्या गोष्टी ज्या आपल्याला साध्य करायच्या आहेत त्या कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे स्वतःच्या लेवलला ही इंटिग्रिटी ठेवली पाहिजे, ही कमिटमेंट ठेवली पाहिजे की माझा मॉर्निंग सेशन या वेळेला संपणार आहे, हा विषय त्याच वेळेला पूर्ण करायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही
एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक आहात आणि तुम्हाला संपादकीय लेख रोज पाठवायचा आहे, बरोबर? तर तुम्ही आज रात्री म्हणाल का नाही रे, आजचा जमत नाही मला, उद्या सकाळी पाठवतो. उद्या सकाळी पेपर येणार आहे, इन वे मला रात्रीच्या आत काय करावं लागणार आहे, पेपर पाठवावा लागणार आहे. आपल्या अभ्यासामध्ये ते जर थोडंसं ठरवलं की दुपारपर्यंत मला ह्या गोष्टी कंप्लीट करायच्याच आहेत, तर आपण जास्त इफेक्टिव्हली करतो. बऱ्याचदा असा एक समज आहे की स्लो गेलं की बेटर असतं. बघा, फास्ट आणि त्याच्यासोबत इफेक्टिव्हनेस ह्या दोन्ही गोष्टी जमायला पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे आधी होतं ना, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. तो युपीएससीने बदलला होता एसे, आणि त्याने असं विचारलं होतं की स्लो अँड स्टेडी नाही, थोडंसं फास्ट पण जायला पाहिजे. सो स्लो 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 नाही, थोडंसं काय करायला पाहिजे, तो ॲग्रेसिव्हनेस तुमच्या ह्याच्यात की नाही 1 वाजेपर्यंत कंप्लीट करायचंच आहे. पण याच कंटेक्स्टमध्ये तुम्हाला मी आत्ता सजेस्ट करेन की बघा, हा ट्रान्झिशन फेज आहे. म्हणजे अजून आपण फुल फ्लेज प्रिलिम प्रिपरेशनकडे जात नाहीये. 15 मे ठरवण्याची तारीख, या बॅचची ठरवण्याची तारीख यासाठी होती की त्या ट्रान्झिशन फेजमध्येच आपल्याला लक्षात आलं की नक्की काय करायचंय प्रिलिमसाठी. तर फुल फ्लेज प्रिलिमचे डेज जेव्हा आपले सुरू होतील प्रिपरेशनचे, त्यावेळेला आपण हे बेटर मॅनेज करू शकतो. नाही तर बऱ्याचदा मुलांचं काय होतं, हा 4 महिन्यात प्रिलिम होते, हा पण त्याच्या आधी जे प्रिलिम रिलेटेड स्मूथली ट्रान्झिशन सुरू व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नसतं, आणि मग सुरुवातीच्या 1-1.5 महिना किंवा 1 महिना तरी ॲटलिस्ट वाया जातो. आत्ता जे समजा मेन्सचा अभ्यास करतायत, एसे इथिक्सचा करत असतील, काहीतरी ऑप्शनलचा करत असतील, त्या कंटेक्स्टमध्ये मी सांगेन की 3 सेशन परत एकदा व्हिज्युअलाइज करा, मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग. तुम्ही ज्या स्टेजला आहात त्यानुसार हे प्लॅन तयार करू शकता की मी आत्ता किती सेशन द्यायचे. म्हणजे मेन्सला 2 द्यायचे का, की प्रिलिमला 1 द्यायचा, की प्रिलिमला 1 द्यायचा, की मेन्सला 2 द्यायचा. समजा मी असा कॅन्डिडेट आहे की जो पहिल्यांदा एमपीएससी प्रिलिम देतोय, ज्यांनी ह्याच्या आधी एमपीएससी प्रिलिम क्लिअर केलेली नाही, तर मी असं सजेस्ट करेन की आत्तापासून 1 सेशन प्रिलिमला डेडिकेटेड द्यायला सुरुवात करा. म्हणजे आपण काय, एक थोडं ब्रॉड लेवलला बोलू. आपण काय केलं, समजा मी सकाळचा सेशन सध्या एसे इथिक्सला दिला, कारण आपल्याकडे बरेच मुलं सध्या एसे इथिक्स करतात. सो एसे इथिक्सला माझा पहिला सेशन दिला. आफ्टरनून सेशनला मी 1 GS इंट्रोड्यूस केला, आणि इव्हिनिंग सेशनला मी 1 GS इंट्रोड्यूस केला. हे असं तुम्ही असू शकता की म्हणजे मी काय केलं, 2 विषय असे जे प्रिलिमला आहेत ते आत्तापासून इंट्रोड्यूस केले. किंवा तुम्हाला असं वाटलं की मला प्रिलिमचा एवढा इश्यू नाही, मी 115 मार्क गेल्या वर्षी मिळवलेले आहेत, तर तुम्ही थोडासा 1 सेशन सध्या ऑप्शनलला देऊ शकता. पण ज्यांनी याच्या आधी तितके मार्क्स मिळवलेले नाही आहेत, किंवा काही झालं तरी ते प्रिलिम बॅक ऑफ द माइंड येते की प्रिलिम क्लिअर करायची आहे, प्रिलिम आतापर्यंत आपण क्लिअर करू शकलो नाही, तर थोडे 2 सेशन GSला द्यायला हरकत नाही. अर्थात हे बघा, परत एकदा हे तुम्ही फ्लक्च्युएट करू शकता. म्हणजे एसे इथिक्स संध्याकाळी टाका, हे तुमच्यानुसार करू शकता. आता हे 2 GSचे सेशन काय आहेत हे थोडंसं समजून घ्या. हे समजण्यासाठी आपण थोडे प्रिलिमचे टॉपिक ना वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करूया की मला प्रिलिमला विषय कोणते कोणते आहेत एमपीएससीच्या. पहिला आहे पॉलिटी, दुसरा आहे इकॉनॉमी, तिसरा आहे जिओग्राफी. मी या 3 गोष्टींना एकत्र क्लब करतोय एमपीएससी प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये, कारण इथे प्रश्न चुकवणं हे एक प्रकारचं सीन आहे. म्हणजे इथे नाही प्रश्न चुकले पाहिजे. याच्यात मॅक्झिमम आपल्याला त्या स्कोअर पर्यंत पोहोचण्यासाठीच्या मार्क्स मिळवायचे आहेत. दुसरी कॅटेगरी आहे तुमच्या याची, ती म्हणजे हिस्ट्रीचे क्वेश्चन, सायन्सचे क्वेश्चन आणि इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन. अर्थात इन्व्हायरमेंटचे खूप कमी प्रश्न एमपीएससी विचारते, 5-1 प्रश्न विचारते, अप्रोचेबल असतात ते. आणि नंतरचा डोमेन आहे तो म्हणजे करंट, चालू घडामोडी. हे असं एक ब्रॉड क्लासिफिकेशन आहे. अर्थात हिस्ट्री हा ब्रॉडर एरिया आहे, त्याच्यात परत सब कॅटेगरी आहेत. महाराष्ट्राचा इतिहास आहे, आधुनिक आणि प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. सो हे कॅटेगरायझेशन जरी असले तरी एक ब्रॉड एरियामध्ये मी त्याला ठेवले. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲब्सोल्यूट कंट्रोल असायला पाहिजे. म्हणजे नॉन निगोशिएबल विषय. तुम्ही म्हटलं माझा पॉलिटी बरं आहे, तर बऱ्याला काही किंमत नाही. बघा, तुम्ही म्हणायला पाहिजे या विषयामध्ये मी ऑथॉरिटी आहे, मला कधीही काही विचारा. एनसीईआरटी मध्ये 6वीच्या एनसीईआरटी मध्ये एमपीएससीने असं विचारलं होतं जिओग्राफीच्या एनसीईआरटी मधून, सुनामी शब्दाचा अर्थ काय, कुठल्या एनसीईआरटी मध्ये कुठे आहे, इतका कंट्रोल त्याचा असायला पाहिजे. सुनामीचा शब्द डायरेक्टली एनसीईआरटी मध्ये अर्थ दिला होता. बऱ्याचदा त्यांनी एनसीईआरटी मधून लाईन टू लाईन गोष्टी उचललेल्या आहेत, तर मला लाईन टू लाईन त्या अर्थाने काय असायला पाहिजे, ते पाठांतर असायला पाहिजे. हे जे एरिया आहेत ना, हिस्ट्री आणि सायन्स, त्यापैकी एक गोष्ट, कारण हे जे आहेत ना, हिस्ट्री तुम्ही एकदाच घेतला, एकत्र 1 महिना मी हिस्ट्री वाचतोय, तर खूप एक्झर्शन होतं.
इंटेन्स आपण अभ्यास करतो, पण मग त्यातून आउटपुट किती मिळेल याची गॅरंटी देता येत नाही. सो तुमचा एक जीएसचा सेशन असा ठेवा की जो तुमच्या अभ्यासाच्या प्रोडक्टिव्ह सेशनमध्ये असेल. म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी यापैकी एक विषय आत्तापासून इंट्रोड्यूस केला पाहिजे. या तीनपैकी एक तुमच्या बेसिसवरती. तुम्ही म्हणाल की माझं चांगलं आहे पॉलिटी, मी आता जरा ना सायन्स किंवा हिस्ट्रीला जास्त वेळ देतो. तसं नाही. जो गोष्ट तुमची चांगली आहे ती आणखी चांगली करा. स्ट्रॉंग एरियाला आणखी स्ट्रॉंगर बनवा. त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे की काही मुलं म्हणतात की माझं पॉलिटी चांगलं आहे, 2-3च प्रश्न चुकतात. 2-3 प्रश्न चुकतात ते पण ब्लंडर आहे बघा. ॲब्सोल्यूट कंट्रोल. एखादा प्रश्न चुकला तर चुकला अशा लेवलला असायला पाहिजे. तर परत एकदा मी समजा असं प्लॅन केला की माझ्या दिवसाचं प्रोडक्टिव्ह सेशन म्हणजे मी असं म्हटलं की सकाळचा सेशन माझा सगळ्यात अभ्यासाचा प्रोडक्टिव्ह सेशन असतो. मी काय केलं, त्या पिरियडमध्ये पॉलिटी केलं. एकदा पॉलिटी संपलं की मी इकॉनॉमीकडे वळू शकतो. इकॉनॉमी संपलं की मी जिओग्राफीकडे वळू शकतो. म्हणजेच काय, तुमच्या मॉर्निंग सेशनमधून हे 3 एरिया पुढच्या काही दिवसांमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण 130 दिवसाचा विचार करतोय तर समजा 30 दिवस असं कन्सिडर केलं तर 90 दिवसामध्ये फक्त मॉर्निंग सेशन देऊन मी हे 3 विषय कंप्लीट करायला पाहिजे. आता दुपारचा सेशन मी काय दिला, समजा एसे एथिक्सला दिला, आणि तिसरा सेशन अशा विषयाला दिला की ज्याच्यावरती एमपीएससी प्रश्न तर खूप विचारते पण एक्झॅक्टली सोर्स सांगता येत नाही, तिथून किती आउटपुट मिळेल हे सांगता येत नाही. म्हणजेच काय, सायन्स आणि हिस्ट्री. बघा हे असे विषय आहेत ना की जर तुम्ही एकदाच घेतले तर तुमची एनर्जी हे होईल. त्यापेक्षा थोडा वेळ देऊन काय करा, त्यांना कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल की हे अशा प्रकारचं टाइम टेबल का बनवायचं, आणि हे बनवताना सुद्धा तुमच्या लेवलला तुम्ही स्वतःचा जेव्हा विचार कराल तेव्हा लक्षात घ्या, 3 सेशन इंटेन्स होतील असं काही टाइम टेबल बनवू नका. तुम्हाला तुमचे सायकोलॉजिकल फॅक्टर कळले पाहिजेत. म्हणजे सकाळी मी इंटेन्सली अभ्यास केलाय तर लगेच मी इंटेन्स असा दुसरा विषय घेऊ शकत नाही. मग एसे एथिक्स ह्याचा प्रिपरेशन काय थोडंसं स्मूदनिंग आहे, तिथं मला खूप एनर्जी द्यावी लागत नाही. शांत म्हणजे त्यातलं वाचून कदाचित मला काय होतंय, मी जास्त बेटर फील करतोय, थोडं माझं ब्रेन फटीक दूर होतोय आणि रिलॅक्सिंग वाटतंय. त्याला मराठीत बौद्धिक उसंत असं म्हणतात. ती मिळाली आणि परत संध्याकाळी मी काय केलं, एक इंटेन्स सेशन घेतलं. आपल्याकडं प्रिपरेशनमध्ये किंवा प्लॅनिंगमध्ये काय चूक होते, आपण इंटेन्स असंच प्लॅन करतो. तसं होणार नाही. कधी ना कधी तुम्ही काय करणार, एक दिवस चांगला अभ्यास करणार आणि दुसऱ्या दिवशी अभ्यासच होणार नाही. असं ते प्लॅन करायला पाहिजे. म्हणजे काय झालं की माझा हा सेशन जेव्हा सुरू होतोय त्यावेळेला मी PYQ बघायला सुरुवात केली. हा सेशन संपताना मी PYQ बघितले, इथे थोडे PYQ बघितले. म्हणजे अशा गोष्टी की ज्या माझ्याकडून जास्त एनर्जी डिमांड करत नाहीत, या मध्ये मध्ये कुठेतरी काय केलं पाहिजेत, प्लेस करायला पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याचदा काय करतो आपण, व्हिडिओ किंवा ऑडिओ बघायचे असतील त्यावेळेला पण ते बरोबर प्लेस करत नाही. एक इंटेन्स सेशन नंतर समजा व्हिडिओ ठेवला तर ते बेटर राहील ना, की आता मला काय करायचंय, मला फार ऍक्टिव्ह राहायचं नाही, फार रिसेप्टिव्ह राहायचं नाही. सो किंवा मला प्रोएक्टिव्हली त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही. सो हे थोडंसं समजलं पाहिजे आणि त्यानुसार प्लॅन करायला पाहिजे. आलाय का मुद्दा लक्षात, की आपल्याकडून चूक होते की मी सकाळचा सेशन इंटेन्स ठेवला, दुपारचा सेशन आणि संध्याकाळचा मग होतच नाही, किंवा हे 3 इंटेन्स झाले आणि दुसऱ्या दिवशी मी काय म्हटलं की आता उठण्याचीच ताकद नाही. असं का होतं, कारण आपण त्या प्रकारे सायकोलॉजिकली विचार करत नाही की हे कशाप्रमाणे वाढवू शकतो आपण सेशन. सो थोडंसं हे 3 सेशनचा फॉर्म्युला हे करून स्वतःचा एक प्लॅन तयार करा. हे 3 नॉन निगोशिएबल आहेत, त्यांना प्रोडक्टिव्हली केलंच पाहिजे असे 3 विषय आहेत. अर्थात याच्या इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजीवरती आपण सेपरेटली बोलणार आहोत. जसं की पॉलिटीवरती लगेच आपण 1-2 दिवसांमध्ये पॉलिटीच्या स्ट्रॅटेजीवरती बोलणार आहोत. त्याचे फॅक्टशीट लगेच आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू. आता हे झाल्यानंतर की बेसिकली असं प्लॅन तयार केल्यानंतर या परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे किंवा माझ्याकडून काय अपेक्षित असेल याचा थोडा विचार आपण करूया. तर एक लक्षात घ्या की तुमच्याकडून अपेक्षित असलेली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट, तुमच्याकडे 2013 ते 2024 PYQ सतत सोबत असले पाहिजे. जिथं तुम्ही अभ्यास करताय तिथं हे PYQ सोबत असलेच पाहिजेत. म्हणजे इव्हन आता माझ्याकडे हा सेट आहे बघा PYQच्या गेल्या 11-12 वर्षातले PYQ. आपण जेव्हा जेव्हा बोलू त्यावेळेला हे PYQच्या आधारावरतीच बोलणार आहोत किंवा बॅक ऑफ द माइंड आपल्या हे PYQच असणार आहेत. आता काही लोक म्हणतात ते कॅटेगराईज प्रश्न आहेत,
काही लोकांनी कॅटेगराईज करून दिलेत. इव्हन आपण पण पॉलिटीचे 2013 ते 2400 तुम्हाला PYQ पाठवलेले आहेत कॅटेगराईज. ते कॅटेगराईज PYQ ठेवा, म्हणजे मी प्रत्येक विषयाचे तुम्हाला लवकरच इकॉनॉमीचे, जॉग्राफीचे, सायन्सचे 2013 ते 2400 प्रश्न एकत्र पाठवणार आहे. त्याची PDF, त्याची प्रिंटआउट तुमच्या सोबत ठेवा. बट हे असे प्रश्न आयोगाने विचारलेत तसेच्या तसे प्रश्न 2013 ते 2400 तुमच्या सोबत असायला पाहिजे. बघा काय याचं पहिलं लॉजिक म्हणजे पूर्ण पेपर कसा आला याचा एक आवाका आपल्याला असला पाहिजे. 2013चा पेपर कसा आला होता, 2024चा पेपर कसा आला होता, आणि ॲट द सेम टाइम प्रिलिमसाठी काय गरजेचं असतं. बघा एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर आपल्याला बरेच विचार येतात. त्या विचारांच्या कंटेक्स्टमध्ये फक्त आपल्याला एका वेळेला एका प्रश्नावरती फोकस करायचं असतं. म्हणजे MPSC एका पानावरती साधारणतः अशा पद्धतीने प्रश्न विचारते, 2 प्रश्न 3 प्रश्न, पण एकाखाली एक असतात. UPSCचे प्रश्न कसे असतात तर 2 पार्टमध्ये डिवाइड असतं. इथे प्रश्न, इथे प्रश्न, असे 5 प्रश्न 4 प्रश्न एका पानावर असतात. मग मला एका वेळेला हा फक्त एकच एरिया दिसला पाहिजे. MPSCचा पेपर बघताना मला फक्त हा एवढा एरिया दिसला पाहिजे, एका वेळेला एक प्रश्न दिसला पाहिजे. तशा प्रकारचे माझे रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की ते MS धोनीची स्टंपिंग खूप शार्प आहे, फास्ट करतो. तो फास्ट करतो कारण काय, रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग आहेत. मला त्याच प्रकारे तेवढ्या एरियातला प्रश्न वाचण्याची सवय लागली तर माझे पण आय स्पॅन काय होईल, त्या प्रकारे डेव्हलप होईल. मी एकाच वेळेला पटकन ते वाचण्याचा सराव करू शकतो. सो हा एक सेट ठेवायचा आहे. ॲट द सेम टाइम ते लोकसेवा पब्लिकेशनचं जे 10,000चं सेट आहे तो सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. कारण बघा मेन्सचे प्रश्न त्यातून मिळतात, कंबाईनचे प्रश्न मिळतात, आणि ते टॉपिक वाईज आहेत. म्हणजे प्रिएम्बलच्या अंडर कोणते प्रश्न येतात तर ते प्रत्येक टॉपिकच्या वाईज आपल्याला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. सो प्रश्नांशी जास्त खेळणं हा आपला एक हॉबीज असायला पाहिजे. सो हे 2 सेट तरी तुमच्या सोबत असणं अपेक्षित आहे. याचा वापर कसा कसा करायचा बघा. आपल्याला कुठलंच पब्लिकेशन किंवा कुठलंच गोष्ट जी तुमच्या भल्याची आहे ती गौण नाही किंवा ती दुर्लक्षित करायची नाही. म्हणजे इथं आल्यानंतर फक्त मी कॅटेगराईज केलेले प्रश्नच बघा अशी काही सक्ती कोणत्याही प्रकारची नसणार आहे. जे तुमच्या बेस्ट इंटरेस्टमध्ये आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. त्यामुळे ते पुस्तक निश्चितपणे उपयुक्त आहे. कॅटेगराईज करायला, कॅटेगराईज दिलेले प्रश्न टॉपिक वाईज आपण सॉल्व निश्चितपणे करूया. सो हे 2013 ते 2024 प्रश्न तुमच्याकडे असायला पाहिजेत. ते 10,000 प्रश्न संचाचं जे लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते पण तुम्ही ठेवू शकता. एक लक्षात घ्या, जर तुम्ही याच्या आधी प्रिलिमचा पेपर दिलाय, MPSCचा 1 अटेम्प्ट दिलाय, 2 अटेम्प्ट दिलाय, कुठलाही अटेम्प्ट दिला असेल, त्या अटेम्प्टचे पेपर सतत तुमच्या सोबत असायला पाहिजे. तो एक्झॅक्ट पेपर जो तुम्ही दिलेला आहे. बरेच मुलं काय करतात, ते आपलं फेल्युअर आलंय म्हणून तो पेपर कोणाला दाखवत पण नाहीत, स्वतः पण बघत नाही. RTI सेक्शन 8 मध्ये टाकून टाकतात की बाबा नॅशनल इंटरेस्टमध्ये, नॅशनल सिक्युरिटीमध्ये तुम्ही हा पेपर बघायचाच नाही, लपवून ठेवतो आपण. ही ऍक्टिव्हिटी 2 लेवलला प्रॉब्लेमॅटिक ठरते. एक, आपल्याला प्रॉपर असेसमेंट करता येत नाही आपलं काय चुकलं. दुसरं, याचा अर्थ काय की आपण त्या फेल्युअरला घाबरतोय, आपण त्या पेपरला घाबरतोय. ज्या गोष्टीला आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ काय, इन अ वे ती गोष्ट परत नवीन फॉर्म मध्ये आपल्या समोर आली तर आपण परत एकदा घाबरणार आहे. त्या पेपरला रोज भिडून परत परत बघून त्याची भीती ग्रॅज्युअली रिड्यूस करणं हा एक बेस्ट वे आहे. तो पेपर परत 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 पूर्वी त्याच फॉर्म मध्ये बघितला तर तुम्हाला लक्षात येणार की एवढा अवघड नव्हता पेपर किंवा हे मॅनेजेबल होतं. त्यामुळे जर तुम्ही पेपर दिलेला असेल तर तो पेपर सोबत ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर चौथी ऍक्टिव्हिटी लगेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. जर तुम्ही पेपर दिलाय तर प्रायर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ते पेपर मला दाखवणं गरजेचं आहे. त्याच्या बेसिसवरती आपण ठरवू शकतो की तुमच्याकडून काय चुका झालेल्या आहेत आणि आपल्याला काय रेक्टिफाय करावं लागेल किंवा काय चेंजेस करावे लागतील. सो जर तुम्ही पेपर दिलाय तो घेऊन मला भेटणं. जर पेपर नाही दिलाय आणि माझा MPSCचा पहिलाच अटेम्प्ट आहे तर 2024चा पेपर एकदा 2 तासात सॉल्व्ह करून आपण कुठल्या पायरीवरती आहोत हे समजून घेतलं आणि इव्हन त्या पेपर सोबत मला भेटलं, पण टाइम बाउंड मॅनरमध्ये दिलेला पेपर असायला पाहिजे. सो त्याला मी असं म्हणतो फेल्युअर डायग्नोसिस. जोपर्यंत तुम्ही डायग्नोज करत नाही प्रॉपरली की माझं काय चुकलं, त्याच्या नंतर पुढे तुम्ही त्या बरोबर जाऊ शकत नाही. त्यामुळे ते डायग्नोसिस आपण मिळून सोबत चांगलं करूया जेणेकरून पुढे ते एरर, आपल्याला काय करता येईल, मिनिमाइज करता येईल.
त्यानंतर तुमच्याकडून अपेक्षित असलेली गोष्ट म्हणजे PYQ घेऊन ठेवले आणि तसेच ठेवले असं नाही, रोज PYQ बघितले पाहिजेत. मी म्हणेन तुमच्या दिवसाच्या सेशनची स्टार्ट PYQ ने करा. एक दुपारच्या सेशनमध्ये थोडा वेळ PYQ बघा. असं नाही की 100 PYQ बघितले, 5च बघा, पण नीट बघा. डिटेलमध्ये त्याला वाचायचा प्रयत्न करा, लँग्वेज समजण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये अशी काही हिंट आहे का की मला माहित नसताना हा प्रश्न मी बरोबर आणू शकतो, असं काही आहे का, याचा विचार करा. रोज PYQ हे केले पाहिजे. म्हणजे MPSCने किंवा कोणीही तुम्हाला आत्ता विचारलं माझी हॉबी काय, मी म्हणेन PYQ बघणं. PYQशी सतत खेळलं पाहिजे. तुम्ही जितके PYQ बघाल तेवढं आपल्याला बेनिफिशियल ठरेल, लक्षात घ्या. म्हणजे ह्या बॅचच्या प्लॅनिंगमध्ये जेव्हा मी त्या जास्त मार्क मिळालेल्या मुलांशी बोललो की काय कशा प्रकारे प्लॅन ठेवायला पाहिजे, तेव्हा त्यांचा याच्यामधला एक कॉमन पॉईंट होता की PYQ वरती ॲब्सोल्यूट कंट्रोल. बघा, ही प्रिलिमचं नेचरच असं आहे ना की मी करतोय ते बरोबर करतोय का हे कधीच कळत नाही. म्हणजे की मला असं तुम्ही विचारलं की ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया सांगा की मी चाललोय ते बरोबर चालले का, माझं प्रिपरेशन चाललंय ते बरोबर चाललंय का, तर मेजॉरिटी ऑफ द ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया नाहीच आहेत आपल्याकडे की हे असं केलं की असं होईलच असं नाही. पण एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया डेफिनेटली आहे या प्रिपरेशनमध्ये, तो म्हणजे तुम्ही काही वाचत असताना किंवा काही करत असताना जर त्याचा संबंध तुम्हाला PYQशी लावता आला तर तुम्ही बरोबर दिशेने जाता. एखादं वाचल्यानंतर अरे हां याच्यावरती असा PYQ आला होता, हे जर तुम्हाला कळलं तर याचा अर्थ काय की तुम्ही प्रिपरेशनच्या बरोबर जर्नीमध्ये चाललाय. की बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावरती कधी प्रश्न आला होता हे मला माहीत असायला पाहिजे. त्यामुळे PYQ वरती कंट्रोल असायला पाहिजे. PYQ वरती जसं जसं कंट्रोल येईल तशी तुमची डायरेक्शन प्रॉपर चालले असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 6वी गोष्ट ती तुमच्याकडून अपेक्षित असेल ते म्हणजे लक्षात घ्या, पहिल्यांदा तर ह्या पेपरचं असेसमेंट आपण केलं की तुम्ही दिले पेपर दिलाय, त्याच्यावरती तुमचे मार्क्स काय होते, तुम्ही कशा प्रकारे कोणत्या चुका केल्या किंवा कोणत्या गोष्टी प्रॉपरली केल्या नाहीत, याच्यावरती आपण बोलल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे आहोत, आपल्या प्रिपरेशनची पायरी काय. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, म्हणजे की सगळ्यांना एकच गोष्ट करायची आहे ना की प्रिलिम क्लिअर करायची आहे, मग पायरी काय मॅटर करते. लक्षात घ्या, जर तुम्ही तुमची स्टेप मिस केलीत तर या प्रिपरेशनच्या कुठल्या तरी स्टेपला आपण पडण्याचा धोका असतो. आपली पायरी काय, त्याच्यानंतरची स्टेप लगेच काय असायला पाहिजे याचा विचार व्हायला पाहिजे. प्रिलिम आणि मेन्समध्ये एक फरक आहे बघा. मेन्समध्ये तुम्हाला कॉम्पिटिटरला बीट करायचं असतं. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये मी एसेमध्ये किती मार्क मिळवले, तर एसेमध्ये असं मी काहीतरी लिहिलं की बाकीच्यांपेक्षा मी काय झालो, पुढे निघून गेलो. प्रिलिममध्ये तुम्हाला कॉम्पिटिटरला बीट नसतं करायचं. प्रिलिममध्ये आपल्याला एक रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ स्कोर लागतो, तो मिळवायचा असतो. तुम्ही म्हणाल नाही ना पण कट ऑफ तर असतो ना, पण असं आहे का की या वेळेला ज्यांना 117.5 मार्क आहेत, म्हणजे कट ऑफ एक्झॅक्टली जेवढा कट ऑफ आहे तेवढे मार्क मिळालेत, आणि एकाला 145 मार्क आहेत, तर याला मेन्समध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त ॲडव्हान्टेज आहे आणि हा कुठेतरी मागे पडलाय असं नसतं. 117.5 पण तेवढाच फाईट करणार आहे आणि 145 पण तेवढाच फाईट करणार आहे. सो मेन्सला प्रिलिमचे मार्क मॅटर करत नाही. प्रिलिमला काय मॅटर करतं, तुम्ही क्वालिफाय झालात की नाही. त्यामुळे प्रिलिमच्या लेवलला कंपॅरिझन करण्यापेक्षा माझं काय चाललंय, दुसऱ्यांचं काय चाललंय, दुसरे काय करतायत, माझं काय करतायत, यापेक्षा तुम्ही कुठे आहात आणि तुमचा पुढचा टप्पा काय हा जास्त रेकग्नाइज केलेला बेटर राहतो. म्हणजे समजा मला या प्रिलिमच्या पेपरला 60 मार्क आले होते आणि मला कोणीतरी सांगितलं की तुझे करंट अफेअरचे प्रश्न चुकलेत ना, म्हणून तुला हे 60 मार्क आले, तू करंट अफेअर चांगलं कर, आणि मी करंट अफेअरच्या मागे लागलो. तर लक्षात घ्या 60 मार्क आहेत, याचा अर्थ इकॉनॉमी, पॉलिटी, जॉग्राफी या बेसिकमध्ये कुठेतरी कमी आहे, म्हणून तुम्हाला पुढचा टप्पा गाठता आला नाही. मी 110 वरती आहे तर करंट अफेअरचा विचार करेन, तर सायन्स टेकचा विचार करेन, तर सिच्युएशनल अवेअरनेसचा विचार करेन. जर 60 वरती आहे तर पहिल्यांदा प्रायोरिटी काय असेल, बेसिकचे प्रश्न बरोबर आणणं. लक्षात घ्या 3 प्रकारचे प्रश्न मगाशी सांगितल्याप्रमाणे, बेसिक, सिच्युएशनल अवेअरनेस आणि करंट अप्रोचेबल. या 3चं कॉम्बिनेशन कधी ठरवता येतं, जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तुमची पायरी कोणती आहे. त्यामुळे दुसऱ्यांना फॉलो करण्यापेक्षा, दुसऱ्यांशी कम्पेअर करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लेवलला सुरुवातीला काय करायला पाहिजे, रिअलिस्टिक असेसमेंट करायला पाहिजे. वेअर डू आय स्टँड, मी कुठे आहे. त्याच्यानंतर आपण बोलूया की आता पुढचा टप्पा आपल्या दृष्टीने काय असेल. हे नीट लक्षात घ्या. प्रिलिममध्ये कॉम्पिटिशन नाही, मला माझ्या लेवलला काय करायचं आहे, माझा स्वतःचा स्कोर इन्हान्स करायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट
किंवा तुमच्याकडून अपेक्षित असलेली गोष्ट ती म्हणजे, हे माझं वाक्य नीट लक्षात घ्या, जे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये करणार आहात ती गोष्ट तुमच्या प्रिपरेशनचा इंटिग्रेटेड भाग झाली पाहिजे अभ्यासाचा. बऱ्याचदा आपण ज्या गोष्टीला अभ्यास म्हणतो त्या गोष्टीचा आणि परीक्षेशी संबंधच नसतो. मी ना एसे वाचतोय किंवा इथिक्स वाचतोय असं बोलून चालणार नाही. काय करावं लागणार आहे? एसे इथिक्स लिहावं लागणार आहे. तसंच मी प्रिलिमसाठी वाचतोय, ठीक आहे, सॉल्व किती करतोय हे पण मॅटर करणार आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की सतत PYQ सोबत ठेवा आणि ॲट द सेम टाइम टेस्ट सुद्धा सॉल्व करायला पाहिजे. आता काही लोकांचं परत एकदा याच्या बाबतीत वेगवेगळं ओपिनियन आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की MPSCच्या ज्या क्लासेसच्या टेस्ट आहेत त्याचा स्टँडर्ड किंवा MPSC जे विचारते ते PYQ किंवा MPSCचा पेपर याच्यात कुठेच मेळ बसत नाही किंवा तो थोडासा गॅप राहतो. त्यावेळेला मी असं सांगेन की लक्षात घ्या, टेस्ट सिरीजचं पर्पजच आपल्याला लक्ष कळलेलं नसतं. टेस्ट सिरीजचं पर्पज कंटेंट गोळा करणं नाही. टेस्ट सिरीजचं पर्पज तुमचं नॉलेज टेस्ट करणं हा सुद्धा नाही. हे सेकंडरी आस्पेक्ट आहेत. टेस्ट सिरीजचा पर्पज आहे तुम्ही एक्झाम मध्ये किती इझनी पेपर देता, माझी स्ट्रॅटेजी कशी फिक्स होते यासाठी हे करायला पाहिजे. मी पहिले 10 मिनिटं किंवा पहिला राऊंड कसा मॅनेज करणार आहे, माझा माहीत नसलेल्या प्रश्नांवरती अप्रोच कसा असणार आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तुमच्या टेम्परामेंटचं मॅनेजमेंट. म्हणजे बरेच मुलं म्हणतात की माझा अभ्यास झाला होता पण एक्झाम हॉलमध्ये टेम्परामेंटचा इश्यू झाला. तर याचा अर्थ काय? तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये टेम्परामेंट रिलेटेड कामच केलं नाही. टेस्ट सिरीजचा पर्पजच ते आहे ना, तुमचं टेम्परामेंट बिल्ड करणं. म्हणजे मुलं म्हणतात की मला टेस्ट द्यावं का वाटत नाही, स्कोअर कमी येतो, डिस्कम्फर्ट वाटायला लागतो. तर तोच तर पर्पज आहे टेस्टचा, डिस्कम्फर्ट वाटणं. ते जितकं आत्ता वाटेल, पुढच्या 130 दिवसामध्ये वाटेल, तेवढं 28 सप्टेंबरला आपल्याला बेटर फील होईल. तर लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतील त्या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे काय होतं बघा, टेस्ट आपण देत नाही. का देत नाही? कारण आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेरच यायचं नसतं. कम्फर्ट झोन मध्ये बरं वाटतंय, माझा आपला अभ्यास चाललाय, पण तो टेस्ट केला तर त्या अभ्यासाला चॅलेंज होईल म्हणून मी काय करतो? टेस्ट सॉल्व्ह करत नाही. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणं प्रॉब्लेमॅटिक ठरतं, कारण पुढचा झोन असतो फिअर झोन. मी टेस्ट देत नाहीये, ही कम्फर्ट झोन आहे माझा. मी टेस्ट दिली आणि स्कोर कमी आला, हा फिअर झोन आहे. बरोबर? जोपर्यंत तुम्ही या फिअर झोन मध्ये येत नाही आणि तो फिअर फेस करत नाही, त्याला चॅलेंज करत नाही, तोपर्यंत पुढचा झोन येत नाही, तो आहे प्रोग्रेसचा. तुमची प्रगती होण्यासाठी कम्फर्ट झोन मधून, फिअर झोन मधून प्रोग्रेस झोन मध्ये गेलं पाहिजे. कम्फर्ट मधून प्रोग्रेस होत नाही. त्यामुळे टेस्टचा किंवा अभ्यासाचा पर्पज डिस्कम्फर्ट तयार करणं हा असायला पाहिजे. जिथे मला डिस्कम्फर्ट होईल याचा अर्थ काय? मी अभ्यासाच्या प्रॉपर दिशेने जात आहे. पण त्याचसोबत ही कंप्लेंट किंवा ही जी आहे ना की ते टेस्टचे पेपर इतके चांगले नसतात, हे मान्य असलं तरी एक्स्ट्रीम अप्रोच नको. म्हणजे मी टेस्ट सॉल्वच करणार नाही आणि मी फक्त PYQच बघणार. दोन्ही पाहिजे. PYQला पण सोबत घ्या आणि डोक्यात पर्पज फिक्स ठेवा की टेस्ट सिरीजमधून आपल्याला काय मिळवायचं. काय मिळवायचं आहे? तर मला माझी पेपर सॉल्व्ह करण्याची मेथोडॉलॉजी डेव्हलप करायची आहे, नथिंग एल्स. मग मार्क्स हा माझ्यासाठी काय असेल? सेकंडरी असेल. अर्थात हे आपण पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या याच्यामध्ये बोलूया. टेस्ट एखादी आपण सॉल्व्ह केल्यानंतर आणखी हे बेटर लक्षात येईल. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे जी तुमच्या कंटेक्स्टमध्ये महत्त्वाची आहे, ते म्हणजे एक लक्षात घ्या, नंबर ऑफ रिव्हिजन मॅटर्स. तुम्ही किती वेळा एक पुस्तक परत परत वाचताय त्या रिव्हिजन मॅटर करतात. बऱ्याचदा मुलं काय करतात, एका गोष्टीसाठी मल्टिपल सोर्स फॉलो करतात. मी सजेस्ट करेन एक सोर्स फॉलो करा. बऱ्याचदा मला असं वाटतं माझ्या सोर्समधून प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही. तुम्ही मल्टिपल टाइम वाचलत, तेच सोर्स तुम्हाला उत्तर द्यायला सुरुवात करेल. सो रिव्हिजन मॅटर करते. आपण तितकी रिव्हिजन केलेली नसते. म्हणजे मी एक साधं जे सुरुवात करतात प्रिपरेशनला त्यांना सांगतो, जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही 5 वेळा वाचत नाही तोपर्यंत ती वाचली आहे असं कन्सिडरच करू नका. कारण त्याच्या आधी समजा 1 रीडिंग 2 रीडिंग हे कर्मकांड आहे, त्याच्यातून काही साध्य होत नाही. म्हणजे तुम्ही आता याच्या पुढे जेव्हा प्लॅन कराल की एवढी एवढी पुस्तकं मला वाचायची आहेत प्रिलिमसाठी, एवढ्या एवढ्या गोष्टी करायच्या आहेत, ॲटलिस्ट 5 रिव्हिजन आपण करू शकतो का त्याच्या, याच्या दृष्टीने प्लॅन करायला पाहिजे.
अदरवाईज ती गोष्ट कन्फ्युजन क्रिएट करते. बघा, जसं मी सांगितलं सातत्य हा एक गुण आहे जो आपल्याकडे असायला पाहिजे. तसाच प्रिलिम आणि ओव्हरऑल या स्पर्धा परीक्षेत अपेक्षित असलेला किंवा अत्यंत महत्त्वाचा असलेला गुण जो आहे, क्वालिटी जी आहे ती आहे क्लॅरिटी, स्पष्टता. हे जग इन्फॉर्मेशन पॅन्डेमिक किंवा इन्फॉर्मेशनचा सतत आपल्यासमोर भडीमार होणार आहे. प्रत्येकाकडे म्हणजे चॅट जीपीटीच्या जगात तुम्हाला किती माहिती आहे हे मॅटर करत नाही, तुम्हाला किती क्लिअरली माहिती आहे. कारण क्लॅरिटी असेल तर त्याच्यावरती प्रोसेसिंग करता येतं, ऍप्लिकेशन करता येतं. युवल नोआ हरारी आहे, तो असं म्हटला होता 21st लेसन फॉर 21st सेंचुरीमध्ये की इन दिस एज ऑफ इन्फॉर्मेशन एपिडेमिक किंवा इन्फॉर्मेशन पॅन्डेमिक व्हॉट मॅटर्स इज क्लॅरिटी, स्पष्टता. ज्यांच्याकडे स्पष्टता आहे ते ह्या जगामध्ये काय करणार आहे, त्याच्या पुढे टिकणार आहेत. तर तुमच्या रिव्हिजनमधून क्लॅरिटी आली पाहिजे. आणि क्लॅरिटी दोन लेवलला, एक माझ्या स्ट्रॅटेजीच्या लेवलला आणि दुसरी मी काय वाचलंय आणि काय मला माहिती नाही याच्याबद्दल पण क्लॅरिटी असायला पाहिजे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये पेपर सॉल्व्ह करताना वेळ जातो किंवा वेळ पुरत नाही, याचं एक मेजर कारण असतं आपल्याला स्पष्टताच नसते की आपल्यावर कशावरती आपला कंट्रोल आहे आणि कशावरती नाही. सो हे क्लॅरिटी मिळवणं हे आपलं काय असेल याच्या पुढच्या 130 दिवसांचा पर्पज असेल. त्याच्यानंतर तुमच्या डेली अभ्यासामध्ये एक गोष्ट आता इन्क्लूड करायला पाहिजे, ती मी असं म्हणेन, ट्राय टू डेव्हलप एक्झामिनर्स माइंडसेट. एक्झामिनरचा माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करा. तर तुम्ही म्हणाल एक्झामिनरचा माइंडसेट म्हणजे काय, तर प्रिलिम मध्ये हे खूप गरजेचं आहे, अर्थात मेन्स मध्ये सुद्धा, की काय अपेक्षित आहे उत्तर त्यांना हे कळलं की बऱ्याचदा मार्क मिळण्याचे चान्सेस वाढतात. पण प्रिलिम मध्ये हे जास्त महत्त्वाचं ठरतं. एक्झामिनर्स माइंडसेट म्हणजे काय, त्यांनी कुठे चुकवलेलं असू शकतं, याच्यामध्ये काय फिशी आहे किंवा इलिमिनेट करण्यासारखं आहे हे कधी कळेल मला, जेव्हा मी एक्झामिनरच्या कंटेक्स्टमध्ये जाईन, एक्झामिनरच्या माइंडसेटमध्ये जाईल. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एमपीएससीचा एक प्रिलिमचा पेपर होता, आय थिंक 2021-20चा, मला आत्ता परत एकदा बघावं लागेल, मी तुम्हाला त्याचे प्रश्न ग्रुपमध्ये तुमचे शेअर करतो. त्या पेपरमध्ये त्या एक्झामिनरनी फिगर किंवा फॅक्ट चेंज केले होते. म्हणजे आपण म्हणतो ना की समजा 105 उत्तर असेल तर ते काय करतात, 109 करू शकतात, असे फॅक्ट चेंज करतात ना, फिगर चेंज करतात. त्या एक्झामिनरनी त्या पेपरमध्ये 5 ठिकाणी फॅक्ट चेंज केले होते आणि एक्झॅक्टली +2 केले होते. म्हणजे समजा 11 डिसेंबर ही तारीख असेल तर एक्झामिनरनी 13 डिसेंबर केलं होतं. जर 205 किंवा मी म्हटलं ह्युमन बोनमध्ये किती हाडं असतात, ह्युमन शरीरामध्ये 206 मी म्हटलं, तर त्यांनी केलं होतं 208. मग मला एक लक्षात आलं असतं की 2-3 फॅक्ट मला माहिती आहेत आणि त्यांनी एक्झॅक्टली 2 बदललेत, तर मला आणखी 2-3 प्रश्न काय करता आले असते, बरोबर करता आले असते, कारण एक्झामिनरचं मला काय कळलंय, माइंडसेट कळलेलं आहे. अर्थात हे खूप छोटं एक्झाम्पल झालं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे इतिहासामध्ये ते प्रश्न देताना असं देतात की पुढीलपैकी महाराष्ट्रातील समाजसुधारकांपैकी कोण आहे. मी असं म्हटलं मिस्टर ए, मिस्टर बी, मिस्टर असं समजा नाव दिलं, मिस्टर ए, किंवा आपण म्हटलं प्रतीक नावाचा एक व्यक्ती त्यांनी असं केले, अशोक नावाचा एक व्यक्ती त्यांनी असं केले, तिसरं असं केलं अशोक मेहता. तर अशोक मेहता हे उत्तर असण्याचं जास्त शक्यता आहे, कारण ते काय करतायत, क्लॅरिफाय करतायत की नक्की हे नाव काय. बाकीच्या ठिकाणी काय देत आहेत, जनरलिस्ट ऑप्शन देत आहेत. सो हा एक्झामिनरचा माइंडसेट समजणं म्हणजे काय, काय चुकवू शकतात किंवा कुठे चुकवलेलं असेल हे समजण्याचा प्रयत्न करणं, आणि हे आपल्याला रोजच्या बेसिसवरती केलं तर ते डेव्हलप होतं. तुम्ही म्हणाल हे परीक्षेच्या वेळेत कसं समजेल, हा म्हणूनच त्याला आत्तापासून आपल्याला काय करायचं आहे, तयारी करायची आहे. दुसरं गोष्ट ह्याच्यामध्ये एक्झामिनरचा माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी तुम्ही करू शकता ते म्हणजे जे तुम्ही वाचताय ते वाचताना प्रत्येक वेळेला विचार करा याच्यातून कशा प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मी जे पॉलिटीचं वाचतोय कुठे कुठे क्वेश्चन तयार होऊ शकतो, हे ज्याचा जर सतत विचार करत राहिलात, हा डायलॉग तुम्ही अभ्यास करताना मांडत गेलात, तर तुम्हाला प्रश्न आल्यानंतर सुद्धा कुठे चुकवलेलं असेल, कुठे बरोबर असेल हे समजायला लागतं. त्यामुळे क्वेश्चन स्वतःचे डेव्हलप करायला सुरुवात करणं, या लाईनवरती असा प्रश्न येऊ शकतो याचा विचार करायला लागणं, सतत प्रश्नांशी खेळत राहिलं पाहिजे. आणि त्या कंटेक्स्टमध्ये मी पॉलिटीमधला चॅप्टर वाचताना अरे हा असा प्रश्न तयार होऊ शकतो हे लक्षात आलं पाहिजे. आणि त्यालाच मी असं म्हणतो, आपल्याला ते कुठे फसवू शकतात
हे पण विचारत राहा सतत. म्हणजे तुम्हाला मी माझं स्वतःचं पर्सनली पॉलिटीचं पुस्तक दाखवतो, त्याच्यामध्ये मी काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इथे फसवू शकतात किंवा इथे आपण फसू शकतो. जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे इथे असं होऊ शकतं, त्यावेळेला एक्झाममध्ये ते होण्याचे चान्सेस कमी होतात. याचा विचार, मग हेच आपल्याला डिस्कस करायचं की गोष्टी करायच्या कशा, वाचायच्या कशा. आणि त्या करताना तुम्ही जर एक्झामिनरचा, बरेच लोक चांगलं वाचतात पण हा एक्झामिनरचा माइंडसेट डेव्हलप झालेला नसल्यामुळे परीक्षेमध्ये ते रिफ्लेक्शन होत नाही. याच्या नंतरची एक इम्पॉर्टंट गोष्ट, खास करून ज्यांना याच्या आधी प्रिलिममध्ये चांगले मार्क आलेत त्यांनी ती इम्प्लिमेंट करायला हरकत नाही. किंवा फर्स्ट टाइमर, जर टाइम तुम्ही थोडासा आणखी वाढवला अभ्यासाचा तर तुम्ही ही नक्की करू शकता. ते म्हणजे काही कंटेक्स्टमध्ये प्रीचा अभ्यास करताना या पुढच्या काही दिवसांमध्ये तुमचा एक डोळा मेन्सवरती असायला पाहिजे. हे नीट लक्षात घ्या मला काय म्हणायचं. समजा मी काय करतोय, प्रिएम्बल सरनाम्याचं चॅप्टर वाचतोय. याच्या आधी थोडासा एक मुद्दा घेतो आणि त्याच्यानंतर या प्री आणि मेन्सच्या इंटिग्रेशनवरती मी येतो. ते म्हणजे प्रीमध्ये नोट्स काढायला पाहिजेत का, प्रिलिमच्या नोट्स काढायला पाहिजेत का. तर एक बेसिक फंडा लक्षात घ्या, जो सोर्स तुम्ही पुन्हा पुन्हा वाचणार आहात त्याची नोट्स काढण्याची गरज नाही. पॉलिटी ॲज अ सोर्स मी पुन्हा पुन्हा लक्ष्मीकांतला रिवाईज करणार आहे, त्याची नोट्स काढण्याची गरज नाही. जॉग्राफीच्या एनसीईआरटी मी पुन्हा पुन्हा वाचणार आहे, सोर्सला रिव्हिजिट करणार आहे, त्याची नोट्स काढायची गरज नाही. पण जर समजा, म्हणजे बाय लार्ज काय आहे, तुम्हाला नोट्स काढायचे तर मेन्ससाठी काढायचे आहेत, प्रिलिमसाठी तुम्हाला सोर्सला रिव्हिजिट करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता हे करताना तुम्हाला असं लक्षात आलं की मी बऱ्याचदा रिव्हिजन करून पण एखादा आस्पेक्ट माझा विसरून जातोय. प्रश्न टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर हा प्रश्न माझा बरोबर येत नाहीये. म्हणजे इमर्जन्सीचं चॅप्टर आहे पॉलिटीमध्ये, किंवा पहिले सुरुवातीचे मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनचे चॅप्टर आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1999 आहे. कितीही झालं तरी मी ते विसरतोय. तर अशा टॉपिकच्या नंतरच्या स्टेजला शॉर्ट नोट काढून त्या शॉर्ट नोट रिवाईज करायला हरकत नाही. पण पहिल्या टप्प्यामध्ये सोर्सवरती आधी कंट्रोल मिळवा. म्हणून प्रिलिमच्या नोट्सपेक्षा मेन्सच्या नोट्स मॅटर करतात, कारण मेन्सला ऑर्गनाइज कंटेंट लागतं, हे लक्षात घ्या. जर तुमचं कंटेंट तुम्ही पसरट अभ्यास केला, हे वाचलं पण ऑर्गनाइज दाखवता येत नाही, सरनाम्यावरती सांग बरं तुझी एक पानाची नोट्स अशी नसेल तर मेन्सला त्या 3 तासामध्ये पेपर लिहिणं अवघड जातं. हे लक्षात घेऊन मेन्सच्या नोट्स जितक्या बनवता येतील तेवढ्या बनवा. आता मी काय करेन, समजा प्रिएम्बल वाचतो, सो प्रिएम्बल वाचताना प्रिएम्बलवर प्रश्न आला तर इंट्रोडक्शन कशी करता येईल बरं माझी मेन्सच्या प्रश्नाची. एखादं कन्क्लुडिंग लाईन आहे का, माझं कन्क्लुजन आहे का चांगलं तयार, किंवा मेन्समध्ये मला कीवर्ड्स लागतात, ते कीवर्ड्स आहेत का यातून बाजूला केलेले. हे असं छोटं छोटं करून काय करायला पाहिजे, मेन्सला बाजूला करायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, प्रिएम्बलच्या चॅप्टरमध्ये ज्या सुप्रीम कोर्टच्या केसेस आहेत त्या एमपीएससी असं विचारणार नाही, किंवा विचारलं की हे केस कशाच्या रिलेटेड आहे तर आपण सांगू सरनाम्याच्या रिलेटेड आहे, प्रिएम्बलच्या रिलेटेड आहे. बट त्या केसमध्ये काय एक्झॅक्टली स्टेट केलंय हे मला मेन्समध्ये लिहावं लागेल. त्याच्यामुळे त्या केसेस पण मी बाजूला लिहून काढल्या तर माझी मेन्सची ह्या टॉपिकची नोट काय होईल, तयार होईल, आणि प्री नंतर मला ते काय होईल, सोपं पडेल. त्यामुळे एक आस्पेक्ट आपण असं पण डिस्कस करणार आहोत की पॉलिटी करताना, इकॉनॉमी करताना मेन्सच्या छोट्या छोट्या नोट्स अशा तयार करता येऊ शकतात का, याचा आपण विचार करूया. म्हणजे तुम्ही मला प्रिएम्बलचं विचारलं तर प्रिएम्बल रिलेटेड सुप्रीम कोर्टच्या केसेस किती माहिती आहेत आपल्याला. प्रिएम्बल रिलेटेड केसेसची नावं सांगा. बेरुबार युनियन केस आहे, त्याच्यानंतर LIC ऑफ इंडिया केस आहे, केशवानंद भारती केस आहे, भारती चंद्र भवन केस आहे. मला लगेच हे पाहिजे. जर हे माहीत नसेल तर मग एक्झाममध्ये काय होतं, वेळ जातो. तुम्हाला असं विचारलं अटॉर्नी जनरलचं आर्टिकल सांगा, तर पॉलिटीला आपल्याला प्रिलिमला आपल्या समोर असणार आहे 76, 78. मेन्समध्ये आठवलं नाही तर आपण काय होऊ, तिथंच वेळ पण जाणार आणि आपला कॉन्फिडन्स पण लूज होतो. सो असं जर करता आलं की प्रिलिमचा अभ्यास करताना तुम्हाला मेन्स ओरिएंटेड काही नोट्स बनवता आल्या, दॅट विल बी अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी कन्सिडरिंग प्री नंतर मग आपल्याला ऑप्शनलला आणि आन्सर रायटिंगला वेळ देता येईल. मग असं कुठल्या कंटेक्स्टमध्ये करता येईल, मी म्हणेन की
इकॉनॉमी, पॉलिटी, जॉग्राफीच्या केसमध्ये 3 केसमध्ये तरी करता येईल. अर्थात त्याच्यावरती पण आपण इंडिव्हिज्युअली थोडंसं बोलूया. आता हे सगळं झालं अभ्यासाच्या रिलेटेड, प्लॅनिंगच्या रिलेटेड. पण याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट लागते प्रिलिममध्ये, या पोरा एक्झाममध्ये, ते म्हणजे तुमची सायकोलॉजी किंवा तुमचा ॲटिट्यूड. अल्टिमेटली बघा, ही परीक्षा कशाची आहे ना, मी म्हणतो 3-4 गोष्टींची आहे. एक, तुमच्याकडे कठोर मेहनत, सातत्य दाखवण्याची, मेहनत घेण्याची तयारी आहे का? आणि मोस्ट ऑफ द लोकांकडे ती असते, सिरियस ॲस्पिरंटच्या कंटेक्समध्ये आपण म्हणतोय. दुसरी केस असते ती म्हणजे अभ्यासासोबत ते स्किल आहेत का ज्या परीक्षेला पाहिजेत. म्हणजे हार्डवर्क प्लस स्किल, ह्या 2 गोष्टी झाल्या. तिसरं, परीक्षेला काय अपेक्षित आहे अशा गोष्टी करणं. पण ती आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची सायकोलॉजी काय आहे, मानसशास्त्र किंवा मानसिक स्थिती काय. तर या कंटेक्स्टमध्ये एक माझं वाक्य नीट लक्षात घ्या. या पुढच्या 130 दिवसामध्ये आपल्याला अभ्यास जोरदार करायचाच आहे, पण त्याच्यासोबत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक च आणायचा आहे. हा च मोस्ट ऑफ द लोकांच्या केसमध्ये मिसिंग असतो. मला करायचं आहे, करायचंच आहे, मला ही प्रिलिमची परीक्षा पास व्हायचीच आहे, काही करून ही 2025 ही माझ्यासाठीचीच परीक्षा असणार आहे. हा च जितका स्वतःच्या ह्याच्यामध्ये आला, अर्थात तो पॅरलली अभ्यास जसा वाढत जातो तसा तसा यायला लागतो, पण तो च पर्सनॅलिटीमध्ये असायला पाहिजे. होणारच आहे. मोस्ट ऑफ द लोक काय करतात, हे नसल्यामुळे स्वतःवरती सेल्फ डाऊट घ्यायला सुरुवात करतात आणि कुठेतरी मागे पडतात. म्हणजे एक कोट आहे सुंदर, ते मी ग्रुपमध्ये, टेलिग्राममध्ये पण एकदा शेअर केलं होतं. या जगाचा सगळ्यात मोठा इश्यू काय, मूर्ख आणि बावट लोक खूप कॉन्फिडंट असतात, आणि ज्यांनी कॉन्फिडंट राहिलं पाहिजे ते सेल्फ डाऊट घेत राहतात. सो तुम्ही त्या प्रकारे कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता आणि कोणत्या प्रकारचा डाऊट घेता हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या स्वतःविषयीचा आत्मविश्वास, अर्थात त्याला बॅकिंग कशाचा असायला पाहिजे, अभ्यासाचा असायला पाहिजे. हा च स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये आणा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे स्वतःला सांगितलं पाहिजे. तुमच्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या फाईट देत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष नक्की येतात, कुठे फॅमिली लेवलला असेल, पर्सनल लेवलला असेल. बघा, हे संघर्ष किंवा ह्या ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता वाटतात खूप मोठ्या आहेत, मी असं सांगेन एका लिमिट नंतर जेव्हा ही परीक्षा होईल, आपल्या हाती काही नसेल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तो वेळ माझ्या हातात जो होता तो जास्त महत्त्वाचा होता. सगळं परत मिळतं, सगळं बरोबर बसतं, वेळ मिळत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीला संघर्षाच्या काळात मदत केली, म्हणजे ती करू नये असं माझं म्हणणं नाहीये, पण तुमच्या हातात काय आहे, तुम्ही किती रिअलिस्टिकली मदत करू शकता याचा विचार करून गोष्टी करायला पाहिजेत. तुम्ही दुसऱ्याला कितीही मदत केली, तुमच्याकडे यशस्वी आणि अयशस्वी या 2 नजरेने समाज बघतो. आणि जेव्हा अयशस्वी असता त्यावेळेला तुम्ही कुठल्या काळात कुणाला मदत केली होती हे न बघता तुम्ही अयशस्वीच असता. त्यामुळे आत्ता मी खूप कुणाशी चांगला वागतोय ह्याचं काही घेणं देणं नाहीये. त्या एक्झाम मेंटॅलिटीच्या, हे थोडी रुथलेस प्रोसेस बघा, इन ह्युमन प्रोसेस आहे. तुमच्याकडे एकच गोष्ट तुम्हाला परत मिळणार नाही, हा आत्ताचा टाईम. त्या टाईमची कदर करा, त्या वेळेची कदर करा आणि प्रिपरेशनला महत्त्व द्या. येते लक्षात? सो थोडासा तो मला करायचंच आहे असा ॲटिट्यूड असायला पाहिजे, किंवा आय विल ओव्हरकम दिस, हे ओव्हरकम मला करायचं आहे असा थोडा ॲटिट्यूड असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक चांगलं वाक्य सांगतो. 5वी पंचवार्षिक योजना होती. त्या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण दारिद्र्य निर्मूलनावरती सुरुवात केली होती फोकस करायला. त्या दारिद्र्य निर्मूलनावरती फोकस करताना त्या स्टेटमेंटला, 5व्या पंचवार्षिक योजनेच्या डॉक्युमेंटमध्येच एक स्टेटमेंट होतं, दारिद्र्य दूर करण्यासाठी एक जादूची कांडी आहे, मॅजिकल वँड. अशी एक मॅजिकल वँड, जादूची कांडी जी भारतातलं दारिद्र्य दूर करेल. आता आपल्याला असं वाटेल की काहीतरी वेगळं असेल, तर त्याने असं वाक्य लिहिलं होतं, उद्दिष्टांवर लक्ष आणि अविरत कष्ट, त्याला पर्याय नाही. मग मला माझ्या मार्क्सचं दारिद्र्य दूर करायचं आहे, मला माझ्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, मला त्या स्टेजपर्यंत पोहोचायचं आहे. उद्दिष्टांवरती लक्ष, अविरत कष्ट, हा बेसिक फॉर्म्युला आपला याच्या पुढच्या काही दिवसांचा असायला पाहिजे. येतं लक्षात? सो थोडक्यात बॅचच्या स्वरूपाविषयी मी बोललोय, तुमच्याकडून काय अपेक्षित असेल याच्यावरती बोललोय. याच्यानंतर आपण थोडं सब्जेक्ट वाईज बोलणार आहोत. तुमचे काही डाऊट असतील तर ते आपण आधी घेऊया. तुम्ही जे ऑनलाईन आहे ते कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. मी आता स्टडी करतोय आणि 28ची प्रिलिम टार्गेट करून ही बॅच घेतली.
तर फायदा होईल का? ओके, तुम्ही जर मेन्स रिलेटेड काही गोष्टी केलेल्या आहेत की नाही हे थोडंसं क्लिअर केलं तर बेटर राहील. तुम्ही मेन्सचं काही केलंय का? जर 2025ची बॅच टार्गेट करताय, बघा आता काही लोक अशा असतील की त्यांचं असं म्हणणं असेल की याच्यासोबत कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण सब्जेक्ट कंप्लीट करणार नाही का, तर ते सब्जेक्ट वाईज मॉड्यूल आपण वेगळे लॉन्च करणार आहोत. जसं इकॉनॉमी मी स्वतः घेणार आहे, जूनमध्ये ते स्टार्ट होईल, ते पण आपण एकदम माफक फीमध्ये ठेवणार आहोत. ज्यांना गरज आहे त्यांनी ती जॉईन करावी. अदरवाईज मेंटरशिप बॅचमध्ये आपण जेवढं सांगू तेवढं तुम्ही फॉलो केलं आणि सेल्फ स्टडी करून तुम्हाला असं वाटतं की हे मॅनेजेबल आहे, त्यांना नक्की याचा फायदा होईल. डे टू डे टार्गेट तुम्ही ठरवून द्या सर. येस, लक्षात घ्या, मी तुम्हाला एक ब्रॉड प्लॅन डे टू डेचा देणार आहे. अर्थात माझं एक असं हे म्हणणं आहे की ते सगळ्यांना अप्लाय होणार नाही. आयडियली कसं जायला पाहिजे किंवा एक बेस्ट वे काय आहे त्या 28 सप्टेंबरला अप्रोच करण्याचं, याचं आपण देऊ. तुमच्या कंटेक्स्टमध्ये यात बदल करू. पण लक्षात घ्या, स्वतःच्या लेवलला खूप डिस्क्रिप्शन देऊ नका की मला हे जमणार नाही, मला हे जमणार नाही. असं दिलं नंतर ते काय होतं, फ्लेक्झिबिलिटी खूप येते आणि काहीच हातात येत नाही. त्यामुळे स्वतःला खूप आपण पॉवर दिली आणि रिलेटिव्ह फ्रीडम दिलं तर कधी कधी इश्यू होतो असं माझं म्हणणं आहे. म्हणजे UPSCचा अभ्यास जर किंवा MPSCचा अभ्यास तुम्ही ग्रुप लेवलला करताय तर मी म्हणतो थोडंसं की ती डिक्टेटरशिप असायला पाहिजे. ग्रुपमध्ये एक डिक्टेटर असायला पाहिजे की या दिवशी बसायचे, या दिवशी करायचे. जर ग्रुपमध्ये सगळ्यांना दिलं ना तर मग ते होतच नाही. तसंच बॅचचं पण असतं की सगळ्यांचे मतं आपण थोडे विचारात घेतले तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. व्हॉट अबाउट CSAT? लक्षात घ्या, CSATला पण आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. आणि त्याचा पहिली गोष्ट असेल की मी तुम्हाला एक CSATचा तुमचा आधी स्कोअर मला कळवा. जर नसेल सॉल्व्ह केलं तर आपण एक पेपर सॉल्व्ह करून घेऊया आणि एक असेसमेंट करूया. पर्सनली माझं असं म्हणणं आहे, MPSCचा CSATचा पेपर हा फार चॅलेंज नाही आहे, पण जर त्यांनी परत एकदा UPSC सारखा थोडासा ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण प्रिपेअर्ड असायला पाहिजे. या दृष्टीने CSATचं एक ओरिएंटेशन घेऊ आणि त्याच्यावरती पण प्लॅनिंग करू. तर त्याच्याबाबत निश्चिंत राहा, काही प्रॉब्लेम नाही. CSATला आत्ता ह्या शेड्यूलमध्ये मी असं टाकलेलं नाही आहे, कारण आपण त्याच्यामध्ये एक मेन्सचा टॉपिक ठेवलेला आहे. जून मिड नंतर आपण जेव्हा फुल फ्लेज प्रिलिमकडे शिफ्ट होऊ त्यावेळेला त्या 3 सेशनमधला एक सेशन हा मेन्सचा बाजूला होणार आहे आणि सगळे प्रिलिमचे सेशन आपल्याला मिळतील. त्यावेळेला CSATसाठी वेळ आपण काय करू शकतो, इंट्रोड्यूस करू शकतो. ओके आकाश, जर तुम्ही फ्रेशर आहात, याच्या आधी तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्रिपरेशन केलेलं नाही आणि MPSCची ही 2025ची प्रिलिम टार्गेट करताय, तर अशा लोकांसाठी माझं सजेशन असेल की तुम्ही मेन्सचा बिलकुल विचार न करता फक्त प्रिलिमचा अभ्यास करा. बघा, मी मगाशी जी ॲक्टिव्हिटी सांगितलं ना, प्री आणि मेन्सचा इंटिग्रेटेड हे करा, तर त्यासाठी थोडासा स्पेस द्यावा लागेल. पण त्याचा फायदा प्रिलिमला होतो, कारण जेव्हा तुम्ही मेन्ससाठी गोष्टी बाजूला करता त्यावेळेला प्रिलिम रिलेटेड गोष्टी लॉजिकली आणि ऑर्गॅनिकली लक्षात राहायला सुरुवात होते. हे तुम्हाला जसं करत जाल तसं समजेल. पण जर तुम्ही अशा आहात की फ्रेशर आहात, MPSCचा ह्याच्या आधी अभ्यास केलेला नाही, टार्गेट करा फक्त प्रिलिम आणि त्याच्या दृष्टीने तिन्ही सेशन प्रिलिमला द्या. GSचे मेजर सब्जेक्टचे 2 सेशन आणि एक असा सब्जेक्ट की जिथे मला रिलेटिव्हली अबव ॲव्हरेज यायचं आहे. मी असं म्हटलं की पॉलिटी, परत एकदा पॉलिटी ऑर इकॉनॉमी आणि GSचा असा विषय हिस्ट्री सायन्सचा इंट्रोड्यूस केला. तर तुमचे 3 सेशन परत एकदा कशाचे असतील तर प्रिलिमचे असतील, हे लक्षात घ्या. प्रिलिमला डायरेक्ट टार्गेट करा. बघा, मेन्सला MPSC यावर्षी रिलेटिव्हली टाइम देईल असं अपेक्षित आहे. 5.5-6 महिन्याचा टाइम तरी मिळणं अपेक्षित आहे, कारण पहिली डिस्क्रिप्टिव्ह मेन्स आहे. तर त्याचा विचार करता काही गोष्टी नंतर मॅनेज होऊ शकतात. पण परत एकदा मी सुरुवात लेक्चरला केल्याप्रमाणे प्री क्लिअर झाले तर त्या गोष्टी पिक्चरमध्ये येतील. CSAT प्रिपरेशन कशी करावी याच्यावरती मी थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये बोलतो. सध्या आपला तो ॲपरंट लगेचचा कन्सर्न नाहीये. MPSCचं CSATमध्ये 50 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शन बेसवरतीच असतात. बघा, एक लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे ना ती इन अ वे एका लेवलला कॉम्प्रिहेन्शनची आहे. आकलन, तुम्हाला GSचे प्रश्न समजतात का, तुम्हाला CSATचे ते पॅराग्राफ समजतात का, त्यामुळे थोडं कॉम्प्रिहेन्शन रिलेटेड डेली बेसिसवरती गोष्टी सुरू करता येतात. पण आत्ता मी त्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करत नाही. काय करता येईल या कॉम्प्रिहेन्शनसाठी जेणेकरून त्या 50 प्रश्नांमधूनच मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपले बरोबर येतील. कारण याचा अर्थ काय की तुमचा ऑलमोस्ट
मोस्ट ऑफ द पेपर कॉम्प्रेन्शनवरच क्लिअर होऊ शकतो. तो कसा करायचा याच्यावरती मी वेगळं थोडंसं बोलतो. जिओग्राफीसाठी ओके, हे एक आहे बघा की मोस्ट ऑफ द जिओग्राफीसाठी MPSCने आतापर्यंत NCERT फॉलो केल्यात. पण जर तुम्हाला इंग्लिशचा इश्यू असेल तर मराठीमध्ये काही सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी बोलतो, पण ज्यांनी NCERTचं ट्रान्सलेशन केलं, जसं की युनिकचं मी बघितलेलं आहे, पण त्यांनी खूप कॉम्प्लिकेटेड लँग्वेज यूज केलेली आहे जी मेन्सला पण कामाची नाही. म्हणजे परीक्षा मेन्समध्ये तुम्ही लिहिलत त्या पुस्तकातून तर एक्झामिनर पण म्हणेल आप काय ना काय चाहते हो, असं पुस्तक आहे ते, समजणारच नाही त्यातून. तर थोडंसं रिलेटिव्हली बेटर सोर्स फॉलो करायला पाहिजे. मी म्हणेन स्टेट बोर्डचे पुस्तकं त्यावेळेला एक चांगला अल्टरनेटिव्ह आहे. पण सोर्सबद्दल मी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिकमध्ये बोलणार आहे, त्यामुळे याच्यावर बोलत नाही आता. सो NCERTला जर तुम्हाला पर्याय वाटत असेल तर स्टेट बोर्ड फॉलो करा आणि त्याच्यासोबत एक परिभाषेसाठी प्राकृतिक भूगोलाचं पुस्तक फॉलो करायला हरकत नाही. पण मॅनेजेबल असेल समजा तर NCERT, म्हणजे असं असेल की इंग्लिशमध्ये खूपच इश्यू नाही आहे, मी सजेस्ट करेन NCERTकडे जा, कारण त्याचा मेन्सला परत एकदा फायदा होतो. बघा, ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी एक गोष्ट झाली आहे, तुमचा सोर्स प्रिलिम आणि मेन्सला एकदमच तुम्ही वेगळा ठेवताय तर प्रॉब्लेम होईल आणि आपल्याला रिपीटेडली वेगळे सोर्स फॉलो करावे लागतील. तुमचा सोर्स एक्सक्लुझिव्ह नसो, म्हणजे मी प्रिलिमला वेगळं फॉलो करतोय, मेन्सला वेगळं फॉलो करतोय, आणि त्यामुळे जर शक्य झालं तर NCERT फॉलो करा. कारण NCERTला एक्सप्लेन करणारे असे बरेच व्हिडिओ पण अवेलेबल आहेत, हिंदीमध्ये आहेत ते, तर ते पण फॉलो करता येऊ शकतात. ओके, मेन्स कंप्लीट केली आहे आणि प्रिलिमला लास्ट टाइम कमी स्कोर होता, तर मी सजेस्ट करेन की आत्तापासूनच प्रिलिमला शिफ्ट व्हा. एक सेशन मेन्सला द्या आणि उरलेले 2 सेशन इंटेन्स प्रिलिम प्रिपरेशन करा. प्रिलिम इम्पॉर्टंट आहे बघा. प्रिलिम क्लिअर केल्यानंतर मेन्सचा दरवाजा जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत मेन्सची केलेली प्रिपरेशन आपल्याला दाखवताच येणार नाही. त्यामुळे 2 सेशन मेन्सला, एक सेशन मेन्सला आणि 2 सेशन प्रिलिमला असे टार्गेट ठेवू शकता आणि पुढच्या महिन्यातून डायरेक्टली तुम्ही तिन्ही सेशन प्रिलिमला देऊ शकता. 70 मार्क आहेत, तर मी आधीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पेपर मला दाखवा, त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की कुठे चुका झाल्यात. मेन्सचा अभ्यास झालेला असेल तर प्रिलिमला पण स्कोर तो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे नॅचरली. इंग्रजी मराठी विषयाची तयारी कशी करावी, कंपल्सरी पेपरबद्दल कदाचित तुम्ही विचारताय असं मी गृहीत धरतो. 300 मार्काचे हे जे कंपल्सरी पेपर आहेत त्याचा स्टँडर्ड 10वी इयत्तेचा आहे. UPSCने आतापर्यंत खूप सोपे हे पेपर विचारलेले आहेत. मला वाटतं की प्री नंतर त्याला टॅकल करता येतं, त्याच्यात काही खूप मोठं किंवा प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. उतार्यावरचे प्रश्न आहेत, ग्रामर आहे, निबंध आहे, तर ते मॅनेज होतं. ह्या आधी आपल्या मेन ह्याच्यावरती फोकस करा, प्रिलिम नंतर त्याला टॅकल करता नक्की येईल. हे बघा, हे सगळे जे आहे ना, कॉम्प्रेहेन्शन, मराठी इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, त्याला थोडंसं करंट अफेअरनी मदत होते. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर फॉलो करताय का, करंट अफेअरचं काही फॉलो करताय का. आपण मैत्रेय साप्ताहिक नावाचा फक्त डिस्क्रिप्टिव्ह ओरिएंटेड एक साप्ताहिक सुरू केलेलं आहे, ते वाचायला आतापासून सुरुवात केलीत, कारण त्याच्यावरची व्हिडिओ पण आपण अपलोड करणार आहोत लवकरच, की त्या साप्ताहिकाचं डिस्कशन करणारे. तर त्याचा एक फायदा ओव्हरऑल तुमच्या कॉम्प्रेहेन्शनला, प्री आणि मेन्सला एकच सोर्स पाहिजे करंट अफेअरचा, त्यासाठी होऊ शकतो. सो ते एक चांगलं रेकमेंडेशन मी तुम्हाला देईन. आय एम टार्गेटिंग फॉर MPSC फॉरेस्ट प्रिव्हियस इयर शुड आय डू फुल्ली प्रिलिम. येस, जर तुम्ही फॉरेस्ट हे करताय तर तुम्हाला कट ऑफ आणखी जास्त एक्सपेक्टेड असेल, जास्त मार्क एक्सपेक्टेड असतील, त्यामुळे फुल्ली प्रिलिमकडे वळणं हे जास्त बेटर राहील. प्री नंतर मेन्स मॅनेज होऊ शकते. एक लक्षात घ्या, म्हणून हे आपण आता कुठे स्टँड करतो, कुठे जायचं आहे याचा असेसमेंट असायला पाहिजे. मला 110 मार्क आहेत तर स्ट्रॅटेजी वेगळी राहील, 87 मार्क आहेत, 80 आहेत. इंटेन्सली प्रिलिम केली आणि प्रिलिमचे मार्क दिसायला लागले की परत मेन्स रिलेटेड काही गोष्टी करता येतात. पण तुम्ही आत्ता समजा प्रिलिमला लेट केलं आणि असं व्हायला लागलं की मला प्रिलिमला मार्कच दिसत नाहीत, टेस्टमध्ये मार्कच येत नाहीत, तर नंतर जे होतं ते सर्वायवलचा क्रायसिस असतो बघा. मार्क म्हणजे एक तुम्हाला सांगतो की UPSCची टॉपर होती, तिला अर्तिका शुक्ला म्हणून, तिने प्रिलिमच्या 1 आठवड्या आधी इथिक्सचा अभ्यास केला होता. तिला असं वाटलं इथिक्स आपलं झालं नाही, पण का करू शकली ती, कारण प्रिलिम रिलेटेड मार्क दिसायला लागले होते. त्यामुळे तुमच्या कंटेक्स्टमध्ये आधी प्रिलिमवरती कॉन्फिडन्स आला
तर मग मेन्स रिलेटेड थोड्या गोष्टी विचार करता येतील. फॉरेस्ट ऑप्शनल इन वन स्लॉट, तेच मी म्हणतोय, जर ते 87 लवकर 117 झाले तर तुम्ही फॉरेस्ट ऑप्शनलच्या एक स्लॉट वरती विचार करू शकता. पण मग आत्ता नसतील मिळत किंवा आत्ता त्या रिलेटेड कॉन्फिडन्स नसेल तर बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे की तुम्ही आत्ता प्रिलिम वरती फोकस करा आणि नंतर फॉरेस्ट ऑप्शनलचा विचार करा, असं मी तरी सध्या तुम्हाला रेकमेंड करेन. साप्ताहिक इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे का, तर लक्षात घ्या UPSC च्यामुळे काय झालेलं आहे की इंग्लिशमध्ये बरेच करंट अफेअरचे सोर्सेस अवेलेबल आहेत. त्यामुळे मराठी मीडियमसाठी एक खूप मोठी पोकळी वाईड होती, ती भरून काढण्याचा प्रयत्न आहे. सध्या आपल्याकडे तेवढे रिक्वायर्ड रिसोर्सेस नाही आहेत की ते लगेच इंग्लिशमध्ये करायला, पण पुढच्या टप्प्यामध्ये किंवा कदाचित 6 महिन्याचं एकत्रच असं इंग्लिशमध्ये वगैरे करण्याचा आपण प्रयत्न करू, त्या रिलेटेड हे करू. पण सध्या तरी ते मराठीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला मराठी समजत असेल तर ते इंग्लिशमधून प्रिपेअर करणाऱ्यांनी सुद्धा वाचायला हरकत नाही, कारण MPSCने असं दिलंय महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचं. मग अहिल्याबाई बाई होळकरांची माहिती असेल किंवा रघुजी भोसलेंबद्दल जे करंट अफेअरमध्ये चाललं होतं, ते मेनस्ट्रीम जे सोर्सेस आहेत UPSC जे करतायत ते फारसं फॉलो करणार नाहीत. त्यामुळे त्या कंटेक्स्टमध्ये हे साप्ताहिक कामाला येऊ शकतं. ट्रान्सलेट करणं इतकं काही मेजर कन्सर्न नाही. बघा, ट्रान्सलेटसाठी बरेच सोर्सेस आता अवेलेबल झालेले आहेत, पण आता सध्या तरी ते फक्त मराठीमध्ये अवेलेबल आहे. इथिक्ससाठी सोर्स इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे? आय एम प्रिपेअरिंग फॉर 0. मला मी आता सांगितलं की जर 0 पासून करताय प्रिलिमवरती डायरेक्टली शिफ्ट केलं किंवा फोकस केलं. पण एक लक्षात घ्या, काही करताय तुम्ही तरी ते अर्ध कच्चं वगैरे असं काही करू नका. म्हणजे माझ्याकडे टाइम कमी आहे म्हणून मी काय केलं, वरवर सगळं केलं, त्याने काही हातात येत नाही. ॲट द एंड जरी वर्स्ट केस पॉसिबिलिटी काय मी प्रिलिम फेल झालो तरी मला लक्षात आलं पाहिजे माझं पॉलिटी चांगलं झालंय, इन्व्हायरमेंट चांगलं झालंय, जॉग्राफी चांगलं झालंय, काही गोष्टी चांगल्या झाल्यात हे डेफिनेटली आपल्या हातात असायला पाहिजे. त्यामुळे जे शून्यापासून सुरुवात करतायत त्यांनी काही गोष्टी या चांगल्या करण्यावरच भर दिला पाहिजे. हॅपॅझार्डली काहीही करत फक्त गेलो आणि हातात काही आलं नाही तर ते त्याला काही अर्थ नाही. इथिक्ससाठी मराठी मीडियममध्ये मी जे पुस्तक लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये ते के सागर पब्लिकेशनचं अवेलेबल झालेलं आहे. टॉपिक वाईज ते प्रश्न आहेत आणि मेन एक कॉम्प्रेहेन्सिव्ह समग्र नीतिशास्त्राचं जे पुस्तक आहे ते आपण 1-1.5 महिन्यामध्ये अवेलेबल करून देऊ मैत्रीच्या प्लॅटफॉर्मवरूनच. तर ते फॉलो केलेलं बेटर राहील. आत्ता मार्केटमध्ये जे सोर्सेस आहेत ते थोडेसे त्या 1-2 सोर्सेस तुम्हाला फॉलो करावे लागतील असे आहेत त्यापेक्षा. आणि ते पुस्तक इंग्लिश आणि मराठी दोन्ही व्हर्जनमध्ये आपण आणतोय. कदाचित इंग्लिशला थोडासा 15 दिवस वगैरे एक्स्ट्रा लागू शकतात किंवा पॅरलल दोन्ही येऊ शकतात, बट ते डायरेक्टली फॉलो केलं कॉम्प्रेहेन्सिव्ह इथिक्स असं पुस्तक येणारच आहे. हिस्ट्री अँड सायन्सच्या सोर्सेसच्या बाबतीत आणि ओव्हरऑल सोर्सेसच्या बाबतीत बघा एक वेगळं सेशन आणि त्या सब्जेक्ट एक्सपर्टच्या कंटेक्स्टमध्ये ते बोललं जाईल. मी पॉलिटी इकॉनॉमीच्या कंटेक्स्टमध्ये तुमच्याशी त्याच्यावरती बोलेल. त्या विषयातले जे लोक आहेत, सायन्स बऱ्याच वर्ष शिकवलेलं आहे, त्यांना अंदाज आहे की कुठून प्रश्न येतो, त्यांनी तुमच्याशी बोललं तर ते जास्त बेटर राहील. त्यामुळे त्या सोर्सेसवरती आपण वेगळे सेशन प्लॅन करणार आहोत. प्लॅनिंगवरती असेल, अप्रोचवरती असेल, या ओरिएंटेशनच्या बाबतीमध्ये असेल, त्याच्यावरती प्रश्न असेल तर ते आपण घेऊया. बघा, हिस्ट्री आणि सायन्सच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही सोर्स निवडाल त्या सोर्सच्या बाबतीमध्ये एकदा तो सोर्स डिसाईड झाला तर त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. एक तर तो इन्फॉर्म डिसिजन घेतल्यानंतर त्याच्यावर म्हणजे काय होतं, हिस्ट्री आणि सायन्सच्या बाबतीमध्ये असं असेल की तुम्हाला 15च्या 15 प्रश्न त्या सोर्समधून दिसणार नाहीत, पण हे विषय पण असे आहेत की ज्याच्यामध्ये अप्रोचेस असं असायला पाहिजे मॅक्झिमम प्रश्न बरोबर आणण्याचा प्रयत्न करणं, निगेटिव्ह मार्किंग रिड्यूस करणं किंवा अवॉइड करणं. तुम्हाला कळलं पाहिजे की या टॉपिकमधले काही प्रश्न असे असणार आहेत की ज्याला आपण अप्रोच करू शकणार नाहीये. सायन्स आणि हिस्ट्रीचं स्पेसिफिकली त्या सब्जेक्ट एक्सपर्टचं सेशन आपण अरेंज करणार आहोत, त्यामुळे त्याच्या बाबतीत थोडंसं निश्चिंत राहा.
येस, मी म्हटल्याप्रमाणे डेली टार्गेट आणि वीकली शेड्यूल आपण फॉलो हे करणार आहोत. मला 1-2 दिवस त्याला फायनलाइज करायला लागतील. ते झाल्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये ते मी सबमिट करेन. बऱ्याच लोकांनी टेलिग्रामचा जो प्रायव्हेट ग्रुप केला, ॲडमिशन घेतल्यानंतर सुद्धा जॉईन केला नाही आहे. त्यांचे चॅनल, त्याचा नंबर किंवा टेलिग्राम नंबर आम्हाला मिळवण्यात खूप अडचणी आल्या. तर अशा लोकांना ज्यांनी अजून ॲड झालेले नाहीत ग्रुपमध्ये, त्यांनी मेसेज करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू शकतो. याच्या पुढचे रिसोर्सेस जे काही कम्युनिकेशन असेल ते त्या ग्रुपमध्ये होईल. त्या डेली टार्गेट प्रोव्हाइड करण्याच्या आधी आपलं कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या की तुम्ही कुठे स्टँड करताय, याच्यानुसार एक आवाका आपल्याला आला की आपला एक ओव्हरऑल ग्रुप कुठे स्टँड करतो, तर दॅट विल बी बेटर. मला पण ते प्लॅन करायला बेटर राहील. मेसेजसाठी कोणता नंबर आहे? ओके, नाईन 226128894 हा ऑफिसचा नंबर आहे, ज्याच्यावर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता जर तुमचं ते ॲडमिशन झालेलं आहे. ते तुम्हाला असं वाटलं की पर्सनली माझ्याशी कधी बोलायचं आहे, तर मेसेज तुम्ही करून ती प्रायर अपॉइंटमेंट घेऊ शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे, 9923244874. थोडंसं मेसेज जर केला इट विल बी बेटर. कधी कधी लेक्चरमध्ये असल्यामुळे किंवा दुसऱ्या गोष्टींमुळे डायरेक्टली कॉल पिक होत नाहीत, आणि मग ते एकदा पिक नाही झाले की परत परत येतात, की कॉल सेंटरमध्ये काम केल्याचा फील यायला लागतो. तर ते थोडंसं अवॉइड केलं, मेसेज केला तर इट विल बी मच बेटर. पर्सनल गाईड होईल का? आपल्या बॅचचं पर्पजच आहे, मेंटरशिप बॅच आहे. पर्सनल गायडन्स हाच त्याचा हे असणार आहे. भेटू कधी शकतो त्याच्यावरती मेसेज करून हे घ्या. सध्या UPSC प्रिलिमचे 25 मेचे आमचे मुलं वल्नरेबल आहेत, थोडीशी खूप म्हणजे त्यांना इमोशनल ट्रॉमा वगैरे थोडंसं त्यांना भेटायला लागतं. एक ह्या 3-4 दिवसांमध्ये त्यांच्या हे झाल्यानंतर आपण तसं प्लॅन करू शकतो. पण पहिल्यांदा मेसेज करा, तसा मी तुम्हाला कम्युनिकेट करतो. ऑनलाईन क्लासेस रेग्युलर होतील का? म्हणजे डेली बेसिसवरती म्हणायचं आहे की जे आपलं लेक्चर असणार आहे ते ऑफलाईन, ऑनलाईन आणि रेकॉर्डेड तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळेल. आत्ता जसं सेशन सुरू आहे हेच सेशन तुम्हाला तुमच्या जे मेंटॉरशिप बॅचचं फोल्डर आहे ॲपवरती, त्याच्यावरती रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल असेल. बेस्ट वे काय आहे, पण ज्या वेळेला सेशन लाईव्ह असेल ऑफलाईन ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये बघितलं तर ते बेटर राहील, कारण की ते कम्युनिकेशन होतं, कम्युनिकेशन गॅप राहणार नाही. डेली बेसिसवरती लेक्चर नसेल. बघा, ही मेंटॉरशिपची बॅच आहे, त्याच्यामध्ये एक ओव्हरऑल आठवड्याचा प्लॅन सांगणं आणि त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा लेक्चरची गरज लागेल ते लेक्चर प्लॅन केले जातील. डेली बेसिसवरती नसतील. जेव्हा आपले मॉड्यूल असेल, इकॉनॉमीचं मॉड्यूल वगैरे, त्याच्या डेली बेसिसवरती लेक्चर असतील. पण या मेंटरशिप बॅचमध्ये डेली लेक्चर नसतील. आणि मला असं वाटतं की त्याची गरज पण नाही आहे. तुमच्या लेवलला जितका अभ्यासाला तुम्हाला वेळ मिळेल तितकं बेटर राहतं. प्रिलिमसाठी एक लक्षात घ्या, फार लेक्चर्स किंवा ह्याच्यामध्ये स्वतःच्या लेवलला रिव्हिजन किंवा स्वतःच्या लेवलचा डायलॉग राहतो, तो थोडा हे करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या लेवलला क्लॅरिटी येणं जास्त गरजेचं आहे. अर्थात पण फर्स्ट टायमर आहेत तर आपण त्याचे मॉड्यूल सब्जेक्ट वाईज लॉन्च करणार आहोतच. इकॉनॉमीचं मॉड्यूल आणि पॉलिटीचं मॉड्यूल लवकरच सुरू होणार आहे. ठीक आहे, मला वाटतं मोस्ट ऑफ द डाऊट हे झालेले आहेत. काही असेल तर तुम्ही, आणि ग्रुपमध्ये ॲड नसाल तर कम्युनिकेट करा. आपण पुढच्या सेशनमध्ये पॉलिटी कसा वाचायला पाहिजे, कारण मोस्ट ऑफ द टाईम सगळ्यांचा आवडता विषय असतो पॉलिटी, पण तो नक्की कसा वाचायचा आणि त्यातल्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या आणि एक्झाममध्ये कशा अप्लाय करायच्या याच्याबाबत थोडासा क्लॅरिटीचा अभाव दिसतो. त्या कंटेक्समध्ये पॉलिटीची स्ट्रॅटेजी आपण पुढच्या सेशनमध्ये आणखी इलॅबोरेटली आणि कॉम्प्रिहेन्सिव्हली डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.